राजकारण म्हणलं की खादीचे कपडे, धोतर आणि डोक्यावर गांधी टोपी असा एक चित्र अनेक वर्ष आपल्याला पाहायला मिळत होतं. आज देखील राजकारणात तेच प्रस्थ आहे. बऱ्याच वृद्ध मंडळींनी राजकारणातल्या जागा अडवून ठेवलेल्या आहेत. परंतु हळूहळू काळ बदलू लागलाय आणि धोतर नेहरू शर्टाच्या ऐवजी इन केलेली तरुण मुलं आता राजकारणात येऊ लागलेली आहेत. आज आपण अशाच एका उच्च शिक्षित तरुणाला, जो की राजकारणात आहे, एवढंच नाही तर राजकारणाला बदलण्याची धमक ठेवून जो तरुण काम करतोय, अशा एका तरुणाला आपण भेटणार आहोत. आपण भेटतोय युवा नेते श्री अजित पाटील कवेकर यांना. नमस्कार भैया. नमस्कार. मराठवाडा नेतामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आपण उच्च शिक्षित आहात, परदेशात जाऊन शिकलेले आहात, आपल्याला राजकीय वारसा आहे, पण तरी देखील आपण राजकारणात का आलात, कशासाठी आलात, याची काही कारणं असतील तर ते आम्हाला सांगाव्यात. सुरुवातीला राजकारणात यायचा असा काही प्लॅन नव्हता. सुरुवातीला ठरवलं होतं की आपण आपला जो घरचा व्यवसाय शिक्षण संस्था आहेत तर त्यातच आपल्याला काम करायचं असं कुठेतरी ठरवलं होतं. परंतु 2017 जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली, म्हणजे आमच्या घरची राजकीय परिस्थिती जी निर्माण झाली, त्या परिस्थितीमध्ये राजकारणात यावं लागलं आणि म्हणून आज राजकारणात आहे. घरची राजकीय परिस्थिती म्हणून आपण उल्लेख केलाय. हो. काय नेमकी परिस्थिती आहे विशेष? म्हणजे तेव्हा परिस्थिती अशी होती की वडील काँग्रेसमध्ये काम करत होते. आईचा जिल्हा परिषदमध्ये नुकताच पराभव झाला होता आणि मला त्या परिस्थितीमध्ये राजकारणाबद्दलची एक थोडीशी उत्सुकता वाढली होती आणि आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुका महिन्याभरात होणार होत्या. तेव्हा अरविंद पाटील निलंगेकर, अरविंद भैयाचा सातत्याने पाठपुरावा होता की आपण लढायला हवं आणि पूर्वीपासूनच कुठंतरी भाजपची जी विचारधारा आहे त्याला मी एक मांडणारा सामान्य नागरिक होतो आणि म्हणून मला असं वाटलं ही चांगली संधी आपण करायला हवं आणि म्हणून मी राजकारणात आलो होतो. मग आई वडील काँग्रेसचे पदाधिकारी होते. हो. आई पदाधिकारी होत्या आणि आपण भाजपकडून लढलात. घरातून काही विरोध झाला नाही? नाही, काहीच झालं नाही. मी वडिलांना सांगितलं की मला असं भारतीय जनता पक्षातून ऑफर आहे की तुम्ही थांबलं पाहिजे आणि मला सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये जी विचारधारा आहे त्याला कुठंतरी ती मला आवडते आणि म्हणजे 2014च्या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पक्षालाच मतदान केलं होतं, जरी माझे आई वडील काँग्रेसमध्ये असले तरी. शेवटी कसं आहे की माझी पण एक विचारधारा आहे, मला पण एक अनुभवातून मी पण न्यूज पाहतो, मी पण नेत्यांना फॉलो करतो, मला पण म्हणजे माहिती घेण्याची पूर्वीपासूनच इच्छा होती आणि ते सगळं पाहिल्यानंतर असं वाटत होतं की भारतीय जनता पक्षच आपल्या देशामध्ये असा पक्ष आहे जो खऱ्या अर्थानं राष्ट्राला न्याय देऊ शकतो आणि म्हणून एवढी चांगली संधी आल्यानंतर मी ती घरी सांगितली आणि घरून काही मला असा काही विरोध झाला नाही. म्हणजे आता तुमचे वडील पण भाजपमध्येच आहेत, त्यामुळे आता काय नाही, पण त्या काळात तुमच्यावर टीका बरीच झाली असेल. हो, झाली ना. आणि काय असतं की वडील काँग्रेसमध्ये, भाजपमध्ये, लोकांना पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा असतो. ते नॅरोली विचार करतात की मुलाचा विचारही तोच हवा, मुलाने वेगळा विचार केला म्हणजे काहीतरी चुकीचं केलं, असं बऱ्याच लोकांना वाटत असतं. आता मी निवडणुकीमध्ये फिरत असताना विरोधक माझ्यावरती खूप मोठ्या प्रमाणात टीका करायचे की ह्यांचे वडील तर काँग्रेसमध्ये, ह्यांनी भाजपमध्ये, आणि मला सतत वाटायचं की माझं स्वतःचं काय आहे की नाही, म्हणजे मला काय वाटतंय ह्याला थोडंफार तरी महत्त्व लोक देतात की नाही, असा प्रश्न कधी कधी पडायचा. परंतु मला खात्री होती की बहुतांश जो मतदार वर्ग होता, नागरिक होते, ते समजू शकतील की बाबा ह्याला वाटतंय की भारतीय जनता पार्टी आपल्यासाठी राईट पक्ष आहे आणि म्हणून तो त्या पक्षातून लढतोय. आणि म्हणून हे वडील पुत्र असं न पाहता अजित पाटील कव्हेकरला काय वाटतंय, ह्याला काही महत्त्व असेल की नाही, असा विचार मला वाटते प्रत्येकाने करायला हवा. अजित पाटील कव्हेकर, नुसतं अजित पाटील म्हटलं चलत नाही का? कव्हेकर हे नाव लावावंच लागतं का? नाही, मला त्याच्यात अभिमान वाटतो. माझं गाव कव्हा आहे आणि कव्हेकर म्हणून घेण्यामध्ये मला गावाचा अभिमान आहे की कव्हेकर नावाचा जो काही दबदबा आहे किंवा कव्हेकर या व्यक्तिमत्वानं काहीतरी जे काही मागे केलेलं आहे त्या पार्श्वभूमीचा कुठे लाभ घेण्यासाठी आपण कव्हेकर नाव वापरता का? लाभ तर होतच असतो. आता मी असं नाही म्हणणार की मी अजित पाटील म्हणून निवडणुकीमध्ये उतरल्यानंतर माझ्या म्हणण्यावरती, माझ्या व्यक्तिमत्वावरती किंवा माझ्या बोलण्यावरती लोक मतदान करत असतात किंवा फक्त पक्षावरती मतदान करत असतात. मी हे मान्य करूनच गेलो होतो की माझ्या वडिलांची 40 वर्षाची तपस्या आहे
आणि त्यांनी जे 40 वर्षामध्ये काम केलेलं आहे नक्कीच त्याचाच फायदा मला अधिक प्रमाणामध्ये झाला. मला ते प्लॅटफॉर्म मिळालं जिथं की मी निवडणूक लढवू शकलो. एक सामान्य नागरिक म्हणून जेव्हा मी समजा परदेशात शिक्षण घेऊन लातूरला आलो तेव्हा माझी ओळख काय होती तर हा कवेकर साहेबांचा मुलगा अजित पाटीलच आहे हीच ओळख होती. आणि म्हणून त्याला नाकारायचं काही कारण नाही. अच्छा, परदेशामध्ये आपण शिक्षणासाठी गेलो. खरं तर भारत पूर्वी शिक्षणासाठी फार मोठी भारतामध्ये सोय होती, परंतु आता परदेशात. मग परदेशात जाऊन आपण नेमकं काय शिकलात, कुठल्या डिग्री घेतल्या आणि त्याचा आज इथं काय फायदा होतोय? मी लहानपणापासूनच म्हणजे 1ली ते 10वी मी एका सैनिकी शाळेमध्ये होतो, मिलिटरी स्कूलमध्ये होतो. त्याच्यानंतर 11वी 12वी फर्ग्युसन महाविद्यालय आणि नंतर ग्रॅज्युएशन पण मी BSc बायोटेक्नॉलॉजी फर्ग्युसन महाविद्यालयात केलं. BSc बायोटेक्नॉलॉजी संपल्यानंतर मी MSc बायोटेक्नॉलॉजी करण्यासाठी मी युनिव्हर्सिटी ऑफ एक्सेटर इंग्लंडला गेलो. त्यानंतर इंग्लंडला असताना म्हणजे बरेच अनुभव आले. शिक्षण घेत असताना मी 2-3 म्हणजे पार्ट टाइम जॉबसुद्धा केले. मी तुम्हाला सांगू इच्छितो की तिथं एक सेन्सबरी नावाचं सुपर मार्केट आहे आणि मी तिथं 4 महिने काम केलं. म्हणजे टिलवरती असायचो, फक्त जे कस्टमर सामान घेऊन येतात तुम्ही त्यांची रिसीट फाडायची, त्यांचे पैसे घ्यायचे आणि ते सामान द्यायचं. असं पार्ट टाइम जॉब मी 4 महिने केलं होतं. कारण तिथं पद्धती अशी होती की तुम्हाला 2 तास तुमचं लेक्चर असायचं आणि सेल्फ लर्निंग होती, त्याच्यामुळं वेळ भरपूर असायचा आणि म्हणून तोही तिथं शिक्षण घेत असताना अनुभव घेतला. MSc बायोटेक्नॉलॉजी तिथं झाल्यानंतर 6 महिने तिथं इंटर्नशिप केली. त्यानंतर मी असं ठरवलं की आपल्याला आपल्या म्हणजे लातूरला शिक्षण संस्थेमध्ये काम करायचं आहे, त्याला मोठं करण्यामध्ये कुठेतरी सहभाग नोंदवायचा आहे. आणि म्हणून मी सिम्बायसिसला MBA HR केलं, ह्युमन रिसोर्सेस. आणि ह्युमन रिसोर्सेस करत असताना सिम्बायसिसचं युनिव्हर्सिटी ऑफ लीड्ससोबत इंग्लंडच्या टायअप होतं आणि मग तेव्हासुद्धा मला एक्सचेंज प्रोग्रामवरती युनिव्हर्सिटी ऑफ लीड्सला जाण्याचा योग आला आणि तिथं मी MA इंटरनॅशनल बिझनेस केलं. MA इंटरनॅशनल बिझनेस झाल्यानंतर मी डेलॉइट नावाची एक मल्टीनॅशनल कंपनी आहे, तिथं मी 8 महिने इंटर्नशिप केली आणि ती इंटर्नशिप संपल्यानंतर मी परत लातूरला 2013मध्ये आलो आणि तेव्हापासून ते 2017पर्यंत मी शिक्षण संस्थेचं काम बघत होतो. आपल्याला भारतातल्या शिक्षण पद्धतीमध्ये आणि फॉरेन शिक्षण पद्धतीमध्ये काय फरक जाणवला? आता एक तुम्हाला प्रामुख्याने एक उदाहरण देऊन फरक सांगतो की मी सिम्बायसिसला MBA HR करत होतो आणि आपण जेव्हा एका प्रीमियर इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असता, सिम्बायसिस इज वन ऑफ द मोस्ट फेमस MBA इन्स्टिट्यूट्स इन द कंट्री, आणि मग तिथे शिक्षण घेत असताना असं वाटायचं की हे सर्वात उत्तम शिक्षण आहे. परंतु जेव्हा मी MA इंटरनॅशनल बिझनेस करण्यासाठी मी लीड्सला गेलो UKला, तेव्हा मग पहिलं एक पेपर लिहायचा होता 2000 शब्दाचा आणि मला ते पेपर लिहित असताना असा अनुभव आला की 2000 शब्दाच्या एसे लिहिण्यासाठी मला जवळपास 10 पुस्तकं 40 वेगवेगळे आर्टिकल रेफर करावं लागले, जे की मी पूर्ण MBA HR करत असताना मी 2 पुस्तकं वाचून ते MBA HR काढलं होतं. म्हणजे कसं की आपण मास्टर्स प्रोग्राम करत असताना सुद्धा भारतामध्ये आपण शिक्षकांचे नोट्स घेऊन आपल्याला जर प्रोजेक्ट करायचा असेल तर कॉपी पेस्ट करून आपण सबमिट करून पास होऊ शकतो. परंतु तिथं गेल्यानंतर पहिलाच जो मला एसे जो लिहायचा होता 2000 शब्दाचा, तेव्हाच मला एवढं वाचावं लागलं की जे मी मागच्या 4-5 वर्षामध्ये वाचलं नव्हतं. आणि हा एक फरक आहे. दुसरा एक फरक तुम्हाला सांगतो की आपले जे तिथे जे प्रोजेक्ट करता तुम्ही, 4000 शब्दाचा समजा प्रोजेक्ट आहे, तुम्हाला तो प्रोजेक्ट एका सॉफ्टवेअरमध्ये टाकायचा असतो. तिथं एक टर्निटिन नावाचं युनिव्हर्सिटीचं सॉफ्टवेअर होतं आणि तुम्ही त्या सॉफ्टवेअरवर टाकलं की ते सांगत होतं की तुम्ही कुठून कुठून शब्द चोरलात. म्हणजे प्लेजरिझम रिपोर्ट देत होतं. म्हणजे कसं की तुम्ही हे 3 ओळी तुम्ही ह्या पुस्तकातून घेतल्या, 6 ओळ्या तुम्ही ह्या साईटमधून कॉपी केल्या आणि ते रिपोर्ट देत होतं की तुम्ही 63% जे तुम्ही आता हे लिहिलेलं हे सगळं कॉपी पेस्ट आहे. आणि इतके तिथं स्ट्रिक्ट नियम होते की तुम्ही 3दा जर असे पकडले गेलात तर तुम्हाला युनिव्हर्सिटीमधून म्हणजे बाहेर जावं लागत होतं, कारण ते ह्याला चोरी मानत होते, म्हणजे नॉलेजची चोरी. म्हणजे तुम्ही तुमचं डोकं न वापरता
दुसऱ्यानं लिहिलेलं काहीतरी चोरून तुमचं बनवायचा प्रयत्न करता, ह्याला ते क्राईम मानत होते. आणि म्हणून 3दा त्यांनी म्हणजे वॉर्निंग दिल्यानंतर तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या बाहेर काढत होते. हा खूप मोठा फरक होता, कारण आपल्या इथं ह्याच्यामुळेच मला वाटते संशोधनामध्ये थोडंसं फरक पडतो की लहानपणापासून शाळेय जीवनापासून आपल्याला एखादा प्रोजेक्ट जर सांगितला, यायचं, आता गुगलवरती जायचं, कॉपी पेस्ट करायचं, लिहायचं आणि सबमिट करायचं. ग्रॅज्युएशनला मुलं तेच करतात, पोस्ट ग्रॅज्युएशनला मुलं तेच करतात, आणि म्हणून वाचनाची जी सवय आहे ती डेव्हलप होत नाही. मी जसं म्हणालो की तिथं मला 2000 शब्द लिहिण्यासाठी 40 पुस्तकं वाचावं लागली. आणि म्हणून हा खूप मोठा फरक मला शिक्षणामध्ये जाणवला. आणि म्हणून जे संशोधनाचं प्रमाण आहे बाहेर देशामध्ये ते क्वालिटी बेस्ड आहे. थोडंच करायचं पण वाचून करायचं, तुमचं स्वतःचं आकलन करायचं, तुमचं अनालिसिस, तुमचं त्याच्यामध्ये काय योगदान आहे, ह्याला तिथं जास्त महत्त्व आहे. भारतीय शिक्षण प्रणालीबद्दल आपण सांगितलं, तसं कल्चरल आपल्याला काय वाटलं, वेगळं पण काय जाणवलं तिथं? हो, आता कल्चरलमध्ये भरपूर म्हणजे फरक होते. जसं की आता मी तिथं अकॉमोडेशन म्हणजे युनिव्हर्सिटी अकॉमोडेशनमध्ये राहत होतो, आणि युनिव्हर्सिटी अकॉमोडेशनमध्ये प्रत्येक रूममध्ये आज आपण जे लातूर शहरामध्ये पाहतोय की कचरा वर्गीकरण करण्यासाठी किती प्रचंड मेहनत घ्यावी लागते, लोकांमध्ये जनजागृती करावी लागते. तिथं ऑलरेडी रूम्समध्ये तुमच्या वेट वेस्ट, सॉलिड वेस्ट हे बकेट्स ठेवलेले असतात, त्याच्यामध्ये प्लास्टिक बॅग ठेवलेली असते ऑलरेडी. मुलांना माहिती असतं की वेट वेस्ट गोळा करून कुठं टाकायचं, सॉलिड वेस्ट गोळा करून कुठं टाकायचं, हे ऑलरेडी माहिती असतं. म्हणजे ती अवेअरनेस तिथं लोकांमध्ये स्वच्छतेसंदर्भात खूप आहे. दुसरी जी गोष्ट आहे की आपण जे डिसिप्लिन पाहतो, म्हणजे ट्रॅफिक डिसिप्लिन असेल, लोकांचं डिसिप्लिन असेल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप फरक आहे. आता मला अजून आठवतंय की मी माझे जे गाईड होते युनिव्हर्सिटीमध्ये, त्यांनी मला एक वेळ दिला होता, आणि ते म्हणाले की यू हॅव टू रीच माय ऑफिस एट 7:30. आणि आपण थोडंसं इंडियन कल्चरमध्ये वावरलेलो असतो आणि वेळेला काही जास्त महत्त्व आपल्या इथं तेवढं जाणवत नाही. आणि मग मी एक 5 मिनिटं उशिरा पोहोचलो, तरी मला तिथंच म्हणजे थांबवलं आणि मला म्हणाला की दिस इज नॉट ॲक्सेप्टेबल. मला एकदम असं आय वॉज टेकन अ बॅक. मला असं वाटलं की असं मी काय केलं, 5 मिनिटं तर उशिरा आलोय. म्हणजे हा संस्कृतीतला हा एक बदल तिथं जाणवतो. आणि दुसरी जी गोष्ट आहे की मला त्या संदर्भात भारताचा फार अभिमान वाटत होता की मी प्रत्येक शिक्षकाला सर म्हणून संबोधायचो, म्हणजे कोणी असेल तर सर. मग ते मला म्हणायचे डोंट कॉल मी सर, इट इज अर्न्ड हिअर. म्हणजे मला सर म्हणू नको, इथं ती पदवी मिळवावी लागते. आणि आपल्या भारतामध्ये सर म्हणणं म्हणजे सहज आहे, गुरुजी आपण म्हणतो जसं की. आणि म्हणून तेव्हा असं वाटायचं नाही, भारतामध्येच आपली जी सर गुरुजी परंपरा आहे ही म्हणजे चांगली आहे. तिथं सर सहज म्हणत नाही, पहिल्या नावानं मला बोल असं मला माझा शिक्षक म्हणायचा. तेव्हा मला थोडंसं अवघडल्यासारखं व्हायचं. मग जेव्हा आमचं कॉन्व्होकेशन होतं, कल्चरल सांगतोय, कॉन्व्होकेशनला आम्ही डिग्री घेत असताना मी जाऊन पाया पडालो. कोणाच्या, आमच्या चान्सलर होत्या, एक म्हणजे ब्लॅक महिला होती आमची चान्सलर, आणि त्यांच्या पाया पडलो. ते एकदम असं डचकून मागे गेल्या आणि त्यांना कळालंच नाही नेमकं हा काय करतोय. आणि मग मला तिथं म्हणजे पुढे गेल्यानंतर मला एकाला सांगावं लागलं की दिस इज द इंडियन ट्रेडिशन ऑफ टेकिंग ब्लेसिंग्स, म्हणजे आशीर्वाद घेण्याची ही पद्धत आहे. आणि म्हणजे असे बरेच कल्चरल फरक आपल्याला जाणवतात. काही चांगले आहेत, काही जसं आपण लोकांकडून ऐकतो की तिथं काही चुकीच्या पद्धती, ह्या सगळ्याच गोष्टी तिथं. असं काही सगळंच खराब आहे असं जे लोक म्हणतात असं मला वाटत नाही. त्यांच्याकडे प्रचंड म्हणजे पर्यावरणासंदर्भातला अवेअरनेस प्रचंड आहे, स्वच्छतेबद्दलचा अवेअरनेस प्रचंड आहे, डिसिप्लिन फॉलो करण्याची पद्धत प्रचंड आहे, टाईमला महत्त्व देण्याची जी त्यांची सवय आहे ते त्याच्यामधून खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि म्हणून आज तिथं ते देश दिसतात ना जिथं आहेत, त्याला काही कारणं असतील तर खूप काही चांगली कारणं तिथं बघायला मिळाली. तिथून इथं आल्यानंतर तिथल्या ज्या काही चांगल्या बाबी आहेत त्याचं काही आपण इथं अंमलबजावणी केली का मागच्या 7 वर्षांमध्ये? हो, म्हणजे मी संस्थेमध्ये काम करायला आल्यानंतर 2013 मध्ये आमची नुकतीच पॉलिटेक्निक कॉलेजची सुरुवात झाली होती. आणि सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की जे डिजिटायझेशन मी माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये पाहिलं होतं, मी युनिव्हर्सिटी ऑफ एक्सेटरमध्ये असताना पाहिलं, युनिव्हर्सिटी ऑफ लीड्समध्ये असताना पाहिलं,
युनिव्हर्सिटी ऑफ एक्सेटरला गेल्यानंतर मी फक्त 19 वर्षाचा होतो, म्हणून तेव्हा जे काही शिकलो ते फार मला वाटते इट वॉज व्हेरी प्रायमरी, प्राथमिक शिकलो. पण जेव्हा मी युनिव्हर्सिटी ऑफ लीड्सला दुसऱ्या वेळेस गेलो, मी एक 23 वर्षाचा होतो आणि तेव्हा बरंच काही शिकायला मिळालं. तेव्हा तिथं जे शिकलो त्याची डिजिटायझेशन जे मला तिथं दिसलं ते अंमलबजावणी इथं करण्याचा प्रयत्न केला. जसं की आपलं पूर्ण कॉलेजला सॉफ्टवेअर असलं पाहिजे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स असले पाहिजे. जसे की एक तुम्हाला उदाहरण सांगतो की आपण एखादा कार्यक्रम असला आणि मी माझ्या माणसाला सांगितलं की आज कार्यक्रम आहे, आपण त्याला माहिती पाहिजे की एक ऑपरेटिंग प्रोसिजर पाहिजे की काय करायला हवं. जसं आज की समजा अशा पद्धतीने फोटो ठेवायला हवा, अशा पद्धतीचा बुके आणायला हवा, अशा पद्धतीचा काय म्हणतात टी सेट असायला हवा. एकदा सांगितलं की ती प्रोसिजर माहिती पाहिजे. तर तसे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स आमच्या कॉलेजच्या कामकाजामध्ये कसे करता येतील ह्याचा प्रयत्न केला. आमच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये एक पूर्ण मॅनेजमेंट सॉफ्टवेअर ज्याच्यामध्ये तुम्ही होमवर्क असेल, अकॅडमिक्स असेल, पेरोल असेल, अकाउंटिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी डिजिटाईज कशा करता येतील, लायब्ररी असेल, ह्याचा पूर्ण संस्थेमध्ये बऱ्याच प्रमाणात प्रयत्न केला. दुसरा एम्प्लॉई म्हणजे काय म्हणतात मोटिवेशन, म्हणजे हा जो विषय आहे की रिवॉर्ड्स अँड रेकग्निशन, की आपले जे पण कर्मचारी चांगलं काम करतात त्यांना रिवॉर्ड कशा पद्धतीने दिला पाहिजे, रेकग्निशन कशा पद्धतीने दिलं पाहिजे, ज्याच्यानी त्यांचं मोटिवेशन वाढेल कामामध्ये, त्यांना असे वाटेल की हे माझं काम आहे आणि ह्याच्यामधून मला समाधान मिळते. हे समाधान वाढवण्याची टेक्निक आहे, त्याचे भरपूर प्रयत्न संस्थेमध्ये करण्याचा प्रयत्न केला. ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, म्हणजे ट्रेनिंग हा खर्च नाही आहे, ट्रेनिंग हा ॲसेट बनू शकतो. हा जो विचार आहे की सतत लोकांना ट्रेन करायला हवं, नवीन नवीन विषय त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा, हे शिकलो. असे बरेच विषय इथं अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. समाजकारण व राजकारणात आपण का आलात? हा, मी जसं सांगितलं की राजकारणात येण्याचा असा काही प्लॅन नव्हता. घरची राजकीय परिस्थिती या सगळ्या गोष्टीमुळे राजकारणात येण्याचा योग आला. आणि समाजकारण, आता हा समाजकारण म्हणजेच राजकारण, असं हे दोन्ही गोष्टी आपल्याला मिक्स करता येणार नाही. राजकारणात समाजकारण होते. ॲब्सोल्युटली, म्हणजे लोकांसाठी वेळ देणं, लोकांच्या प्रश्नांना न्याय देणं, लोकांच्या प्रश्नांसाठी झगडणं, हे समाजकारणच आहे. असं त्याच्यात टक्केवारी नाही. शिवसेना सांगते, मला वाटते हे एकच गोष्ट आहे. कारण तुम्ही लोकांसाठी करताय म्हणजे समाजासाठी करताय, म्हणजे समाजकारणाला, असं मला वाटतं. आपण भाजपकडून नगरसेवक म्हणून निवडून पहिल्याच खेपेत हे कसं शक्य झालं आपल्याला? नाही, सुरुवातीला जेव्हा भारतीय जनता पार्टीमधून तिकीट मिळालं मला प्रचंड आत्मविश्वास होता. कारण मी तेव्हा नुकताच शिक्षण संस्थेमध्ये काम करत होतो आणि फ्रेश होतो. हे जे राजकीय छक्केपण जे असतात तेव्हा जास्त माहिती नव्हती, फार पॉझिटिव्ह ॲटिट्यूड होता मला पाहण्याचा. की मला असं वाटलं की जेव्हा तुम्ही एक चांगली गोष्ट लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करता आणि प्रामाणिकपणे करता, तेव्हा लोकांमध्ये नक्कीच ती इच्छा, ती मानसिकता जागृत होते की हा काहीतरी करण्याचा प्रयत्न नक्की करेल. आणि तोच आम्ही पूर्ण निवडणुकीमध्ये प्रचार करत असताना ते मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आणि आम्ही आमचा जाहीरनामा खूप चांगल्या पद्धतीचा काढला होता. आम्ही जाहीरनामा काढला होता की आम्ही प्रभागामध्ये चिल्ड्रन्स पार्क करू, म्हणजे लायब्ररीची व्यवस्था करू, ओपन जिम करू, नंतर आम्ही व्यायामशाळा करू. असे एक चांगला जाहीरनामा, जे मला वाटत होतं ह्या सगळ्या गोष्टीची गरज आहे, असा खूप चांगला जाहीरनामा आम्ही काढला होता. आणि तो सुदैवानं लोकांना पटला, त्यांना विश्वास वाटला की हा काही करू शकतो आणि म्हणून निवडून आलो असं मला वाटतं. जाहीरनामा पूर्ण केला? हो, म्हणजे जवळपास 60% गोष्टी आमच्या जाहीरनाम्यातल्या आत्तापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. जसं की आम्ही आमच्या बजगेनगर भागामध्ये व्यायामशाळा होती, ती पडली होती, फार जुनी होती आणि ती पडली होती, त्याला पुन्हा एकदा चालू करण्याचं काम केलं. ओपन जिमचा विषय मार्गी लागला. त्याच्यामध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणात झाडाची लागवड आमच्या प्रभागामध्ये केली आणि आम्ही जवळपास 300 झाडं म्हणजे ट्री गार्ड सहित पूर्ण प्रभागामध्ये लावले. आम्ही आमच्या शाळेंच्या माध्यमातून एक विद्यार्थी एक वृक्ष ही संकल्पना आमच्या प्रभागातच नाही तर पूर्ण लातूर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी राबवली. आणि म्हणून असे बरेच विषय
काम करत असताना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मला सतत वाटायचं की जेव्हा पण आमच्या कव्वा नाक्याची चर्चा होते, कव्वा नाका म्हणजे काहीतरी एक चुकीचं चित्र समोर येत होतं आणि मी माझ्या भाषणात सतत म्हणायचो की आपलं जर आपल्या परिसराचं जर कल्याण करायचं असेल तर आपल्या कव्वा नाक्याला बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला पाहिजे. आणि त्याचं सर्वात मोठं सिम्बॉलिक जी गोष्ट होती ती होती महात्मा बसवेश्वरांचा पुतळा. आणि म्हणून मला सतत वाटायचं की ह्या चौकामध्ये आल्यानंतर लोकांना असं वाटलं पाहिजे की लातूर बदलतंय, कव्वा नाका बदलतोय, ही एक छाप लोकांवरती पडायला हवी. आणि म्हणून आम्ही आमच्या बँकेच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वरांचा पुतळा डेव्हलप करायला घेतला आणि त्याला एक चांगलं रूप देण्याचा प्रयत्न केला. आणि मला खात्रीनं म्हणावंसं वाटतं की नक्कीच कव्वा नाक्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडाफार तरी ह्या 3 वर्षामध्ये बदलला आहे. आपल्या प्रभागात मुस्लिम मताची संख्या अधिक असताना हा विजय आपण कसा खेचून आणला? हा, माझ्या प्रभागामध्ये जवळपास म्हणजे 30% मुस्लिम समाजाचं मतदान होतं. आणि एक तर माझ्या मनामध्ये कॉन्फिडन्स होता की माझ्या वडिलांचं खूप मोठं काम मुस्लिम समाजामध्ये होतं. आणि दुसरी गोष्ट होती की की आपला विचार जर मोठा असेल असं सतत वाटत होतं की आपण जर चांगल्या पद्धतीनं मांडणी केली, लोकांना विश्वासात घेतलं, सर्व जाती जमातींना एकत्र केलं, सर्व धर्मांच्या लोकांना एकत्र केलं तर नक्कीच लोकांमध्ये एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण होऊ शकतो असं माझं वैयक्तिक मत होतं. आणि त्या पद्धतीनंच आम्ही घराघरात मुस्लिम समाजाचे असतील, इतर समाजाची लोक असतील, सर्वांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, त्यांना विश्वास दिला की आमच्या मनामध्ये असली कुठलीही भावना नाहीये, भारतीय जनता पार्टीचा असा कुठलाही विचार नाही. त्या संदर्भात भरपूर अपप्रचार सातत्याने होत आलेला आहे, पण तो विश्वास देणं गरजेचं आहे. आणि तो विश्वास देण्यामध्ये मला वाटते आम्ही सरस ठरलो आणि म्हणून आम्हाला खूप मोठ्या पद्धतीनं मुस्लिम समाजाचं मतदान सुद्धा मिळालं. राजकीय वारसा असताना त्याचा फायदा न उठवता आपण भाजपत जाण्याचा निर्णय हा योग्य वाटतो का? नाही, फायदा न उठवता असं म्हणता येणार नाही. मी कुठेही गेलो तर तो फायदा असणारच आहे. म्हणजे हे आपल्याला मान्य करावंच लागेल की मी भाजपमधून थांबलो म्हणून मला माझ्या वडिलांच्या कामाचा फायदा झाला नाही असं नाही. त्यांना मांडणारा खूप मोठा वर्ग आहे. त्यांनी 40 वर्ष, वयाचे 19 वर्षापासून त्यांनी प्रचंड तपस्या केलेली आहे, प्रचंड संघर्ष केलेला आहे आणि म्हणून त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. आणि म्हणून मी जेव्हा भारतीय जनता पार्टीतून थांबलो तर त्यांचा जो मानणारा वर्ग आहे तो मला मदत करणारा अशातला भाग नव्हता. त्यांना जो मानणारा वर्ग होता तो नक्कीच माझ्या पाठीशी राहिला. आणि म्हणून असं काही वेगळी लाईन होती, मला त्यांच्यापासून काहीतरी दूर जाऊन काहीतरी करावं लागलं अशातला भाग काही झालेला नाही आहे. शक्यतो तरुण घराणेशाहीच्या विरोधात असतो. हो, पण आता तुम्ही स्वतः तरुण असतानाही परत राजकारणात येऊन घराणेशाहीला चालना देता असं वाटत नाही आपल्याला? हा प्रश्न तर म्हणजे प्रत्येक, आता ज्याचे पण वडील राजकारणामध्ये आहेत त्यांना हा प्रश्न विचारला जातोच. आणि माझं स्पष्ट मत आहे की नक्कीच मला त्याचा फायदा झालेला आहे की माझे वडील राजकारणात आहेत, माझे आमदार आहेत, माझी आई जिल्हा परिषदच्या अध्यक्षा होत्या, ह्याचा नक्कीच मला फायदा झालेला आहे. परंतु मी सर्व जे ऐकणार आहेत त्यांना सांगू इच्छितो की हे प्लॅटफॉर्म मला मिळवणं म्हणजे माझी नेगेटिव्ह साईड असं बघून चालणार नाही. मला वाटतं हे म्हणजे देवाच्या कृपेनं जे काही घडते ते घडते. आता मी काय असं म्हणून आलो नाही की मला राजकारणाच्या घरी माझा जन्म व्हायला हवा होता. आणि म्हणून मला हे प्लॅटफॉर्म मिळालं का? नक्कीच मिळालं. परंतु ह्या प्लॅटफॉर्मचा उपयोग कसा करायचा, कशा पद्धतीनं राजकारणाची दिशा ठरवायची, हे माझ्या वडिलांच्या कामावरून मला लोक जज करणार नाहीत. मी काय करणार आहे, माझी भूमिका काय, माझे विचार काय, ह्यालाच पुढं मान्यता मिळेल ना, ह्याच्यावरतीच माझं मूल्यमापन होणार आहे. आणि म्हणून सुरुवातीच्या एंट्रीला नक्कीच राजकीय घराण्याचा फायदा होतो. परंतु दीर्घकाळ जर आपल्याला टिकायचं असेल, काम करायचं असेल तर स्वतःचा एक विचार लागतो, स्वतःचं काम लागतं, स्वतःचं एक व्यक्तिमत्व लागतं. आणि म्हणून त्याचा नक्कीच फायदा झाला, परंतु त्याच अँगलनं बघावं असं मला वाटत नाही. मूल्यमापन करण्या इतपत काम आपलं झालं का? म्हणजे वडिलांच्या कामगिरीशी आणि आपली कामगिरी या दोन्हींची स्पर्धा नाही, आपण तुलना म्हणणार नाही, पण मूल्यमापन नाही. मी माझ्या वडिलांची तुलना करणं म्हणजे अतिशय हास्यास्पद आहे. कारण त्यांनी 40 वर्ष काम केलेलं आहे आणि प्रचंड संघर्षातून
मी महानगरपालिकेमध्ये आता मला 3 वर्ष होत आलेत आणि 3 वर्षामधलं जे काही काम आहेत ते तुम्ही मूल्यमापन करायचं, मी स्वतःचं सांगू शकणार नाही. परंतु माझ्या वडिलांची तर तुलना होऊच शकत नाही आहे, कारण त्यांचं काम वेगळ्या पद्धतीचं आहे, त्यांचा संघर्ष वेगळ्या पद्धतीचा आहे. मला बऱ्याच गोष्टी त्या सहन किंवा त्याच्यातून जावं नाही लागलेलं आहे. मला सहजतेनं सुरुवात तर मिळालेली आहे, परंतु त्यांना शून्यातून हे सगळं निर्माण करावं लागलं होतं. आणि म्हणून जे काही मूल्यमापन माझ्या संदर्भात तुम्ही करताय ते नागरिक करतायत, मला वाटत नाही मी त्या संदर्भात काही सांगू शकतो. आपण राजकारणात आलात आणि पहिल्याच वेळेला सत्ताधारी पक्षात होता आपण, म्हणजे तुम्ही ज्या पक्षाकडून निवडून आला तो महापालिकेत होता, राज्यात होता, देशात होता. याचा काही फायदा वैयक्तिक तुम्हाला झाला नाही का? नाही, फायदा झाला, जनतेला झाला. म्हणजे वैयक्तिक फायदा म्हणजे नेमकं काय? जनतेचा फायदा झाला म्हणजेच माझा झाला, पक्षाचा झाला. आणि मला असं वाटतं की खूप चांगलं काम पहिल्या 2.5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या महापालिकेच्या माध्यमातून झालेलं आहे. जे काही काम तुम्ही आज शहरामध्ये पाहता, कचऱ्याच्या संदर्भात असेल, लाईटीच्या संदर्भात असेल, अमृत योजनेच्या संदर्भात, पाण्याच्या संदर्भात असेल, जे काही काम लातूर शहरामध्ये आज आपण पाहताय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जाते. आणि त्याला ते काम झाल्यानं आज तुम्ही बघा की गेली 20-25 वर्ष जर तुम्ही लातूरचा जर अभ्यास केला, एकही उद्योग लातूरला आला नव्हता. परंतु एवढी मोठी ट्रेनची बोगीची फॅक्टरी आपल्या लातूरला आली आणि त्यामुळं प्रचंड असं काम लोकांचं झालेलं आहे. आपल्याला काय वाटते की कशामुळे लातूरला म्हणजे उद्योग आले नाहीत, याचं कोणाचं फेल्युअर म्हणाल आपण? नाही, मला वाटतं इथल्या म्हणजे आपले जे आदरणीय पालकमंत्री आहेत ते गेल्या 2 मुख्यमंत्री राहिलेले आहेत, गृहमंत्री राहिलेले आहेत. हो, लातूर तसं राजकीय दृष्ट्या नाव खूप आहे, याला काय कोण जबाबदार आहे? नाही, जबाबदार म्हणण्यापेक्षा मला असं वाटतंय की आत्ताचे जे सत्ताधारी आहेत, गेल्या 10 वर्षापासून त्यांनी आपल्या शहराचे आमदार आहेत. आणि मला असं वाटतं की आपला जो पाण्याचा प्रश्न आहे, जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत उद्योगांना मोटिवेशनच मिळणार नाही ना. कारण ते चक्र आहे, पाणी असेल तर उद्योग आहे, पाणी असेल तर शेती आहे, आणि शेती असेल तर आपली पूर्ण जी ॲग्रो बेस्ड इकॉनॉमी आपल्या शहराची ती सगळी चालना घेते. आणि म्हणून आपल्या सत्ताधाऱ्यांनी, मला असं मनापासून वाटतं की हा जो आवाज आहे, आपण सतत म्हणतो की उजनीचं पाणी आलं पाहिजे, हे फार आता लोक कंटाळून गेलेत. म्हणजे उगाच एखादी मुवमेंट चालू होते, ती महिन्याभरात थंड होते, पुन्हा मग निवडणुकीमध्ये आपण म्हणतो की 100 दिवसामध्ये उजनीचं पाणी आणणार आहोत, पुन्हा ते निवडणुकीपुरतं मर्यादित राहतं. निवडणूक संपल्यानंतर पुन्हा आपल्याला वाटायला लागतं की उजनीचं पाणी आलं पाहिजे. आणि खरंच आलं पाहिजे, कारण हे आपलं लातूर इज अन ॲग्रो बेस्ड इकॉनॉमी. पाणी आलं तर शेती होईल, शेती आलं तर आपली जी पूर्ण अर्थव्यवस्था आहे लातूर शहराची, ते चक्र फिरेल. आणि ते चक्र फिरल्याशिवाय नवीन उद्योग येण्यासाठी काही चान्सच नाही ना. आणि त्याच्यामुळेच मला वाटतंय की कुठल्याही उद्योगाला जे वातावरण लागतं शहरामध्ये, पाण्याचं, बाकीच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं, ते जर उपलब्ध नसेल तर कशासाठी तो उद्योग येणार आहेत? येऊ शकतं का उजनीचं पाणी वास्तवात? नाही, मला नाही विचारायचं. आता तुम्ही ते सत्ताधाऱ्यांना विचारलं पाहिजे. येऊ शकतं का असं जर विचारत असाल तर शक्य आहे, पण आणायचं मानसिकता आहे की नाही हा प्रश्न तुम्ही सत्ताधाऱ्यांना विचारला पाहिजे. सध्या आपण विरोधी पक्षात आहात. हो, आणि आपण भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आहात, यासाठी आपण काही मुवमेंट राबवणार का? हा, नक्कीच. आता 100 दिवसात उजनीचं पाणी आणणार असं आदरणीय पालकमंत्र्यांचं म्हणणं होतं, परंतु आज काही आलेलं दिसत नाही. त्याच्यामुळं आता लातूरकर वाट बघतायत आणि काही कालांतरानं नक्कीच आम्ही सुद्धा रस्त्यावरती उतरू. की ही जी घोषणाबाजी वारंवार आपण निवडणुकीच्या अनुषंगाने ऐकत असतो, आता त्याला तोड देण्यासाठी, त्याला थांबवण्यासाठी कशा तरी पद्धतीचं आंदोलन नक्कीच आम्ही करू. त्याची काही बॅकग्राऊंड मध्ये प्लॅनिंग वगैरे काही चालू आहे का? नाही, ह्या आता सध्या पाऊस चांगला पडला, दिवस उलटून गेलेले आहेत. हो. नाही, आता सध्या तर पाऊस चांगला झाल्यामुळे जी अर्थव्यवस्था पूर्ण आहे ती सुरळीत चालू आहे, म्हणून आपल्याला त्याची झळ बसत नाहीये. परंतु मला असं वाटतंय की सत्ता येऊन एखाद वर्ष उलटलेलं आहे आणि म्हणून येत्या काळामध्ये नक्कीच त्याच्यावरती अजून कशा पद्धतीने आंदोलन करायचंय त्याच्यावरती नक्कीच विचार करू. युवा मोर्चाचे शहराध्यक्ष आहात आपण. हो. आपलं नाव फादर बॉडीच्या अध्यक्षपदासाठी म्हणजे शहर जिल्हाध्यक्षपदासाठी होतं, परंतु युवा मोर्चाचं पद देऊन आपल्यावर अन्याय झाला असं वाटत नाही? नाही, तुम्ही जर भारतीय जनता पक्षाचा जर अभ्यास केला
तर जे काही नेते आपण आज महाराष्ट्रामध्ये वावरताना पाहतोय, केंद्रामध्ये वावरताना पाहतोय, तर ते सर्व नेते भारतीय जनता युवा मोर्चेच्या माध्यमातूनच गेलेले आहेत. आणि म्हणून मी खरं तर भाग्य समजतो की मला युवा मोर्चेचं अध्यक्षपद मिळालं. इट्स अ बिग प्लॅटफॉर्म. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा खरा म्हणजे सपोर्टर युवा आहे आणि त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण करणं, त्यांना मोटिवेट करणं, त्यांना संघटित करण्याचं मोठी जबाबदारी पक्षानं माझ्याकडे दिलेली आहे. आणि म्हणून मला ही आय लुक ॲट इट ॲज अन अपॉर्च्युनिटी. म्हणजे मी त्याला एक संधी म्हणून पाहतो आणि खूप मोठी संधी मला पक्षानं दिलेली आहे. त्याबद्दल मला पक्षाचं मनापासून म्हणजे कौतुक करावंसं वाटतं. भाजप जिल्हा युवा मोर्चा शहर अध्यक्ष म्हणून आपल्याकडे जी जिम्मेदारी दिली आहे, यासाठी आपल्याकडे काय ध्येय धोरण काय आहे? हो, मी जसं आत्ता सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागं युवा शक्ती खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात आहे. आणि आपण ते 2014च्या निवडणुकीत पाहिलं असेल, 2019च्या निवडणुकीत सुद्धा पाहिलं असेल की जवळपास 70% 70 ते 80% युवा वर्ग भारतीय जनता पक्षाच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे पाठीमागे. कारण त्या पद्धतीचं काम माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या माध्यमातून होतंय. आणि त्या युवा शक्तीला संघटित कसं करता येईल, म्हणजे संघटनेच्या दृष्टीनं युवा कार्यकर्त्यांचे युवांचे प्रश्न कसे मांडता येतील, उचलता येतील, त्यांना न्याय कसा देता येईल, अशा पद्धतीचं धोरण युवा मोर्चेचं असणार आहे. आपण नगरसेवक आहात. आपण महानगरपालिकेच्या GB मध्ये पाहिजे तसं आपण आक्रमक दिसत नाहीत. या मागचं कारण काय? बऱ्याचदा मला असं वाटतं की महापालिकेमध्ये जे कल्चर आहे, जे सभागृहातलं एक वातावरण होतं, ते मला थोडंसं नवीन होतं. आणि मला अजून आठवतंय की मी पहिल्यांदा सभागृहामध्ये आलो आणि एक नगरसेवक उठले आणि त्यांनी म्हटले, "ओ तात्या" असं म्हणाले. आणि मला फार वेगळं वाटलं की महापौर पदावरती बसलेल्या माणसाला तुम्ही असं तात्या म्हणून संबोधता. ठीक आहे, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये चांगलं वाटतं ते, परंतु जेव्हा तुम्ही सभागृहात येता, एक सभागृहाची मर्यादा असते आणि त्या मर्यादेचं पालन झालं पाहिजे असं मला मनापासून वाटत होतं. नवीन होतो आणि एक थोडं बाहेर देशातून शिक्षण घेऊन आलेलो होतो. दुसऱ्या GB मध्ये झालं की आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी माईक उचलला आणि आमच्या महापौरावरती फेकून मारला. आणि म्हणून हे जे कल्चर एक सभागृहातलं, जे सामान्य नागरिकाला आवडत नाही असं मला वाटतं आणि ते मलाही आवडत नव्हतं. आणि म्हणून त्याच्यामध्ये फिट होण्याचा प्रयत्न सुद्धा मी केला नाही. आता मला माहिती आहे की आवाज उचलला पाहिजे आणि नक्कीच मी येत्या काळामध्ये तो प्रयत्न करणार आहे. परंतु हे सगळं समजून घेण्यामध्ये, त्या कल्चरला भेदून आपली एक वेगळ्या पद्धतीची मांडणी करण्यामध्ये मला थोडासा वेळ लागला. आणि म्हणून मी बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल, मी सभागृहात मांडत नाही पण बाहेर मीडियामध्ये मांडतो. ह्याचं कारण असं आहे की सभागृहामध्ये ऐकण्याची मानसिकता नसते आणि सांगण्याची पद्धत वेगळी असते. त्याच्यामुळं जनतेला सांगण्यामध्ये मला अधिक म्हणजे महत्वाचं वाटतं. त्या पद्धतीनं मी मांडणी करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला असं म्हणायचं की ज्यांना लोकांनी निवडून दिलं, हो, त्यांना सभागृहात कसं वागवायचा सेन्स नाही, कल्चर माहिती नाही. असं एक युवा म्हणून आणि एक सुशिक्षित युवा म्हणून मला नक्कीच असं वाटत होतं की हे कल्चर वेगळं असू शकतं. आता आपण बऱ्याचदा म्हणजे युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिकेच्या सेनेटमध्ये बघतो, आपण ब्रिटिश पार्लमेंटमध्ये बघतो, आपण तुम्ही सिंगापोरच्या पार्लमेंटमध्ये जर बघितलं कशी पद्धत आहे, प्रश्न विचारायचं, बसायचं, पुढच्यानी उठायचं, उत्तर द्यायचं, एकदम शिस्तबद्ध पद्धतीने होतं. आणि हे सगळं पाहिल्यानंतर इव्हन आपल्या पार्लमेंटमध्ये सुद्धा काही वेळेस खूप गोंधळ होतो. हे सगळं आहे, पूर्वी जास्त व्हायचं, आता मला वाटतं त्याचं प्रमाण बरंच कमी झालेलं आहे. परंतु इथं आल्या मी जे वातावरण पाहिलं, हे काय ते हजम होण्यासारखं नव्हतं. आणि म्हणून मला असं वाटलं की आपण ह्या कल्चरमध्ये ह्या सभागृहाच्या फिट होणार नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी थोडासा वेळ लागला. आता हजम व्हायला लागलंय का ते सगळं? हजम व्हायला लागले म्हणण्यापेक्षा ती गोष्ट बाजूला सारणे आणि आपली जी भूमिका आहे आपल्या पद्धतीने मांडणे, हा जो ही जी काय म्हणतात ट्रिक फॉलो करण्याचा आता प्रयत्न करतोय. ती आपली भूमिका मान्य होत नसेल पण त्या कल्चरला नाही, इनिशिएटिव्ह तर घ्यावा लागेल ना. तुम्हाला जर असं वाटलं की माईक फेकूनच काम होतंय
म्हणजे असं नसतंय. तू कोणाला तर सुरुवात करावं लागेल त्या पद्धतीने मांडणी करण्याची, आणि मग तो बदल घडवून येईल. भाजपची सत्ता असताना आपल्याला महापौर व इतर पदासाठी आपल्याला डावललं असं वाटत नाही का? नाही, मला असं वाटत नाही. आता महत्वाकांक्षा सर्वांच्या असतात. एखादा राजकीय पक्ष जेव्हा असतो तेव्हा महापौर पदासाठी भरपूर जण इच्छुक असतात, उपमहापौर पदासाठी इच्छुक असतात, आणि हा पक्षाचा निर्णय असतो की कोणाला पद द्यायचं आहे. आणि त्या हिशोबानं मला ते पद मिळालं नाही, मी ते मान्य केलं. त्यात काही असं वाईट वाटून घ्यायचं अशी काही म्हणजे गोष्ट नव्हती. परंतु मला सातत्याने वाटत होतं की मी थोड्या वेगळ्या पद्धतीने कदाचित त्या पदावरती काम करू शकलो असतो. आपल्या नावातलं कवेकर तर अडवं आलं नाही ना त्याला? नाही, असं प्रत्येक गोष्ट त्या अँगलनं मी पाहत नाही. मला असं वाटतं एक राजकीय पक्षामध्ये बऱ्याच गोष्टी असतात, त्या गोष्टींचा अभ्यास करून राजकीय नेते निर्णय घेतात. सत्ता वापस हस्तगत करण्यासाठी आपण काही प्लॅन आखले आहेत का? नाही, आता तर म्हणजे जे सत्तांतर झालं हां. आणि मागचा जो विषय तुम्ही म्हणालात की तुम्ही म्हणजे पक्षानं पद दिलं नाही तर तुम्हाला नाराजी आली का, त्याचं एक चांगलं उदाहरण आपण त्या हस्तांतरामध्ये पाहिलं की एक इच्छुक खूप असतात, परंतु जे काही प्रकार आमच्या महापालिकेमध्ये घडला मला वाटतं तो चुकीचा होता. आता मी 2.5 वर्षापासून महापालिकेमध्ये काम करतोय. मला स्थायी समितीचा सदस्य होता आलं नाही, मी उपमहापौर झालो नाही, मी महापौर झालो नाही, मी स्टँडिंग कमिटीचा चेअरमॅन झालो नाही. याचा अर्थ असा होतो का की मी लगेच पक्ष बदलून माझ्यावरती अन्याय झाला म्हणून मी बदलला पाहिजे? आणि तसंच काहीतरी प्रकार आपल्याला हस्तांतरामध्ये बघायला मिळाला. आणि म्हणून मला असं वाटतं की एक राजकीय पक्षाची एक डिसिप्लिन असते, ती श्रेष्ठ असते, आणि त्याला मान्य करून पुढे जावं लागतं. किती दिवस वाट पाहणार? म्हणजे तेवढे पेशन्स आहेत आपल्याकडे? 5 वर्ष 10 वर्ष? आता ते म्हणजे आमच्या नेत्यांचं जबाबदारी आहे की बाबा त्यांनी जे काही लोक त्या पदाला न्याय देऊ शकतात त्याचा अभ्यास करणं, त्यांच्याशी संवाद साधणं, आणि त्या पदाला कसा न्याय देता येईल त्याच्या संदर्भात थोडासा विचार करणं. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये असे भरपूर लोक आहेत जे महापौर होऊ शकतात, आणि म्हणून तो राजकीय निर्णय आहे. बऱ्याचदा असं दिसतं की एक नेतृत्व कणखर असलं की इतर ठिकाणी नेतृत्व मोठं होऊ दिलं जात नाही. अशातला तर काही भाग लातूरमध्ये होत नाही ना? नाही, मी तर असं काही अनुभवलं नाहीये. मी आता जे पाहतोय की मला विधानसभेला सुद्धा मी सर्व नेत्यांना विचारलं होतं की माझी इच्छा आहे आणि मी फिरायला, त्यांनी मला होकार दिला होता. मला कधी कोणते नेते? मी जे काही आपल्या जिल्ह्यामध्ये नेते आहेत त्या सर्वांना मी विचारलं होतं की मला म्हणजे आमदारकीसाठी उभं टाकायचे आणि मी फिरलं तर कसं राहील. त्यांनी म्हटले प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याचा तो हक्क आहे आणि तुम्ही फिरायलाच हवं. आणि म्हणून इथे असं काही कोणी डावलण्याचा प्रयत्न करतोय असं तर मला कधी जाणवलं नाही. आणि त्यामुळं मी चांगलं काम करू शकतो. आजही मी युवा मोर्चेमध्ये जेव्हा काम करतोय, आज तुम्ही पाहिलं असेल की आम्ही खूप मोठा ब्लड डोनेशन कॅम्प घेतला, आम्ही चीनी वस्तूंची होळी केली. असं तुम्हाला कधी वाटतं का की कोणी आम्हाला बोलून सांगितलं की तुम्ही हे काही करू नका? असं कधीच नाही. आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे पक्षामध्ये. विधानसभेच्या काळात त्या काळात दिवसात जे फिरलात आपण, त्याच्यामुळे काही नुकसान तर झालं नाही ना वैयक्तिक? नाही, वैयक्तिक म्हणण्यापेक्षा आम्ही पक्षाचं संघटनच वाढवलं ना. म्हणजे मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून पूर्ण शहरभर फिरलो, संपर्कात आलो. कारण मला आमदारकीचा मी अर्ज भरला होता आणि मला इच्छा होती की मला तिकीट मिळालं पाहिजे. त्या हेतूनं मी सर्वांचे संपर्क साधणं, सर्वांचे संवाद साधणं, ह्याच्यात काही चूक आहे असं मला काही वाटत नाही. हितचिंतकांकडून काही तक्रारी बाकी नाही, ह्याच्यात चूक असण्याचं असं मला काही वाटत नाही. चूक नाहीये. एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षामध्ये अधिकार आहे की तुम्ही आमदार होऊ शकता, खासदार होऊ शकता, तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता. आणि मला वाटते दिस इज दी म्हणजे डिफरन्शिएटिंग फॅक्टर ऑफ बीजेपी. म्हणजे वेगळे पण आहे बीजेपीमध्ये. तुम्ही मला सांगा की आज लातूर शहरामध्ये काँग्रेस पक्षातून कोणाला जर उमेदवारी मागायची असेल तो फिरू शकतो का? हे फक्त भारतीय जनता पक्षातच शक्य आहे. की आदरणीय शैलेशजी लाहोटी मागच्या वेळेसचे उमेदवार असताना ह्या वेळेस
त्यांना उमेदवारी मिळू शकते ही परिस्थिती असताना सुद्धा मी फिरू शकलो, हे भारतीय जनता पक्षामध्येच होऊ शकतं आणि ह्याचं कौतुक केलं पाहिजे. याला निगेटिव्ह अँगलने बघण्याचा काही म्हणजे उपयोग नाही असं मला वाटतं. कंटेनमेंट झोनमधील आपण भ्रष्टाचारासंदर्भात आवाज उठवला होता. हो, त्या संदर्भात पुढं काय झालं? नाही, आम्ही म्हणजे जेव्हा आम्हाला कळालं की प्रत्येक कंटेनमेंट झोनला 8,000 रुपये असं कंत्राटदाराला देण्यात येत आहेत, आम्हाला वाटलं दिस इज व्हेरी ॲब्सर्ड. म्हणजे खूपच चिंताजनक परिस्थिती होती, कारण माझ्या प्रभागामध्ये खूप मोठ्या संख्येनं पेशंट्स वाढत होते आणि प्रत्येक कंटेनमेंट झोनला व्हिजिट करत असताना तिथं लक्षात येत होतं की 2 बांबू लावलेले आहेत आणि त्या 2 बांबूचे 8,000 रुपये त्या कंत्राटदाराला देण्यात येत आहेत. मला वाटलं की ह्या कोविडच्या परिस्थितीमध्ये जिथं महाराष्ट्र शासनाकडे कर्ज काढून पगार करण्याची वेळ येते, जिथे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 6-6 महिने पगारी होत नाहीत, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही असलेल्या अवेलेबल रिसोर्सेसला वाया कसं घालू शकता? एखादी गुंतवणूक तुम्ही ह्या काळामध्ये करत असाल तर त्याचं आउटपुट आलंच पाहिजे आणि इथं ते येत नव्हतं आणि त्याच्यामुळे आम्ही तो विषय उचलला की कंटेनमेंट झोन तुम्ही कशासाठी केले की तो व्यक्ती बाहेर येणार नाही आणि बाहेरचा व्यक्ती जाणार नाही. ते जर होतच नसेल तर ह्याचा उपयोग काय, अशा म्हणजे आवाज उचलला. त्याच्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून त्याला सारवण्याचा प्रयत्न असा झाला की 2-4 बांबू अजून वाढवले. परंतु आज जर तुम्ही कंटेनमेंट झोनची परिस्थिती जर पाहिली, कंटेनमेंट झोन सहजपणे कुणीही उडी मारून येऊ शकते, जाऊ शकते. कंटेनमेंट झोनला एकही व्यक्ती बसून नाही आहे, जो की मूळ मुद्दा होता की तिथं जर व्यक्तीच बसत नसेल तर त्या कंटेनमेंट झोनचा उपयोग काय? तिथं राहणाऱ्या नागरिकांनी कोणाला सांगावं की मला ताप आलाय, मला काहीतरी बाहेरून मागवायचं आहे, मला मदत हवी आहे, माझं टेम्परेचर वाढले. आता मी तुम्हाला एक म्हणजे अक्षरशः एक घटना सांगतो. माझ्या प्रभागामध्ये इथेच मजगेनगरमध्ये एक व्यक्ती राहतात कंटेनमेंट झोनमध्ये आणि त्यांचा मला फोन आला रात्री 12 वाजता. ते म्हणाले भैया मला खूप ताप आलाय आणि मला माहीत नाही. आणि मला तेव्हा प्रचंड राग आला की कंटेनमेंट झोन तर त्यांनी तयार केलेत पण माणसं नाही आहेत. ही जी गोष्ट होती, 12 वाजता त्या माणसाला ताप आला, तो अस्तव्यस्त झाला, त्याला मला फोन करावा लागला ना की मला ताप येतोय, मला माहिती नाही मी काय करावं. तिथं माणूस असता तर तो आधार म्हणून तर राहिला असता की नाही. आणि अशी 350 कंटेनमेंट झोन आज पूर्ण लातूर शहरामध्ये आहेत. तिथं किती लोकांना आधाराची गरज आहे, किती लोकांना मदतीची गरज आहे? का त्यांनी असंच कोणाला फोन करावा हा विचार करून फोन करत राहायचं आणि सर्वांनाच न्याय मिळेल असं नाही ना. एखाद्या व्यक्तीला जर समजा तिथं ताप आली, तो सिरियस झाला, तो मृत्युमुखी झाला, कोण जबाबदार आहे? अशा हजारोच्या संख्येने आहेत कंटेनमेंट झोनमध्ये आणि तुम्ही माणसं ठेवत नाही, हे अतिशय चुकीचं आहे. महापालिका सक्षम ठरत नाही का हाताळण्यामध्ये? नाही, मला वाटतं की महापालिकेकडे यंत्रणा आहे पण त्याचं नियोजन नाही. रॅपिड अँटीजन टेस्टिंग त्यांनी चालू केली आणि त्यांनी 30,000 व्यापाऱ्यांना काय आव्हान केलं की तुमची रॅपिड अँटीजन टेस्टिंग जर करून तुम्ही जर तिथं दुकानावर बसलात तर तुम्हाला 10,000 रुपयाचा दंड आकारण्यात येईल. आणि 30,000 लोक टेस्टिंग करणार होते. तुमच्याकडे किट किती होते? सुरुवातीला 2,500 किट होते. आव्हान 30,000 केलं. 30,000. मग काय अपेक्षित होतं? गर्दीच अपेक्षित होती ना. आज जर तुम्ही दयानंद शिक्षण संस्थेला, राजस्थान विद्यालयामध्ये, तुम्ही मार्केट यार्डामध्ये परवा दिवशी जर गेलो असतो, प्रचंड मोठी गर्दी तिथं टेस्टिंगसाठी झाली होती. आणि म्हणून आम्ही असं म्हणत होतो की टेस्टिंग सेंटरला टेस्टिंग करायला या आणि कोरोना घेऊन जावा, अशी परिस्थिती निर्माण झाली ना. म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे 2,500 किट आहेत, तुम्ही प्रत्येक सेंटरचा नंबर लोकांना द्यायला हवा होता आणि म्हणायला पाहिजे होतं की तुम्ही नोंदणी करा आणि नोंदणी केलेल्या लोकांनाच तिथं बोलवायला पाहिजे होतं. बरोबर आहे. म्हणजे शिस्तबद्ध कार्यक्रम झाला असता, गर्दी झाली नसती. आता तिथं कोरोना पॉझिटिव्ह पेशंट आढळून आलेत. आता ते एवढी गर्दी होती, संपर्कात आले असतील की नाही? सोशल डिस्टन्सिंग होती का? नाही. मग कशा पद्धतीचं नियोजन आहे? आज कंटेनमेंट झोन जो म्हणजे इट इज दी फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स म्हणतो ना आपण कोरोनाच्या विरोधात, हाय रिस्क झोन तेच आहेत ना. तिथं तुम्ही बांबू लावले, कुणीही ठेवलं नाही, काय उपयोग आहे त्या कंटेनमेंट झोनचा? म्हणजे 2 महत्वाचे जे विषय तुम्ही कोरोनाच्या संदर्भात लातूर शहराला वाचवण्यापासून केले,
एक कंटेनमेंट झोनची उभारणी आणि दुसरी रॅपिड अँटीजन टेस्टिंगचे सेंटर्स चालू करणे, या दोन्हीमध्ये नियोजन दिसून येते का? दिसत नाहीये. तुम्ही एक सामान्य नागरिक म्हणून विचार करा. कशा पद्धतीचं असायला पाहिजे होतं? आपली काय कल्पना होती? मला असं वाटतं की तुम्ही कंटेनमेंट झोन जेव्हा उभे करता त्याचं व्हॉट इज दी मोटिव्ह. विषय असा होता की कंटेनमेंट झोन उभारणी करणं म्हणजे काय, हम्म. तर तो व्यक्ती त्या झोनच्या बाहेर नाही आला पाहिजे आणि दुसरा व्यक्ती मध्ये गेला नाही पाहिजे, म्हणजे तिथं ते पसरणं जे आहे ते आपण थांबवू शकू. ते जे व्यक्ती आत आहेत त्यांची रोज टेस्टिंग झाली पाहिजे, आपण त्यांना फॉलोअप घेतला पाहिजे आणि तिथे एक व्यक्ती बसून असला पाहिजे जो हे सगळं मॉनिटर करेल. आज समजा मला दूध हवं आहे कंटेनमेंट, कोणाला विचारायचं? आज तुम्हाला गंमत सांगतो की कंटेनमेंट झोनच्या बाहेर ते भाजीपालेवाले येऊन बसतात. लोक येऊन घेऊन जातात. लोक येतात, घेतात, घेऊन जातात. दूधवाल्यांचे कनेक्शन ऑलरेडी असतात, आजूबाजूचे नागरिक ते दूध आणून देतात, राशन आणून देतात. आमचेच आहेत की आम्ही काळजी नाही घेणार तर, म्हणजे एक खूप मोठी चूक महापालिकेच्या माध्यमातून या कंटेनमेंट झोनच्या संदर्भात झाली आहे. आणि म्हणून मला आजही वाटतंय की आज जे काही कंटेनमेंट झोन लातूर शहरामध्ये त्यांना तुम्ही कर्मचारी ठेवा. आता बरेच जण म्हणतात की कर्मचारी नाही आहेत, तुम्ही व्हॉलंटियर्स घ्या, तुम्ही त्यांना पैसे द्या. तुम्ही ठरवा की बाबा 15 दिवस जर कंटेनमेंट झोन असेल तर प्रत्येक दिवसाला तुम्हाला एवढे पैसे मिळतील. त्याला जाब विचारा. आज तसं पण लॉकडाऊन झाल्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठे तर महापालिकेच्या माध्यमातून हे दोन्ही काम झाले असते, त्यांना हातभार सुद्धा मिळाला असता आणि कंटेनमेंट झोनची शिस्तही निर्माण झाली असती. परंतु तसं होताना काय दिसत नाही. म्हणजे दे आर रेडी, त्यांची तयारी 8,000 रुपये 2 बांबूला देण्याची, परंतु माणूस ठेवण्याची तयारी नाही. हे चुकीचं आहे. ह्याला पालिकेच्या नियोजनामुळे कोरोनाची संख्या वाढते असं वाटतं का? नक्कीच वाढते म्हणायचं. तुमचं जर कंटेनमेंट झोन शिस्त नसेल, तुम्ही जर रॅपिड अँटीजन टेस्टची जर व्यवस्था व्यवस्थित करत नसाल, त्याच्यामुळे वाढतात की नाही? 100% वाढतात. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलं होतं की आपले जे स्वच्छता कर्मचारी ग्राउंडवरती फिरतायत त्यांना तुम्ही गमबूट्स द्या, त्यांना तुम्ही ग्लोव्ज द्या. तुम्ही फिरून बघा पूर्ण शहरामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांची काय परिस्थिती आहे. आणि अतिशय लाजिरवाणी गोष्ट अशी आहे की आत्ता त्यांचे टेस्टिंग झाल्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या, आणि त्याच्यामध्ये माझ्या प्रभागातली एक महिला पॉझिटिव्ह निघाली. कोणालाच काही वाटत नाही. 4 महिन्यापासून तुम्ही त्यांना धोक्यात टाकण्याचं काम केलं की नाही? तुमची जबाबदारी नव्हती का की फर्स्ट, म्हणजे जे अत्यावश्यक सेवेमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करणारा कर्मचारी म्हणजे पहिला कोणता होता? स्वच्छता विभाग. स्वच्छता विभागच होतं ना. मग त्यांना साधं तुम्ही ग्लोव्ज पुरवू शकत नाहीत, त्यांना गम बूट्स देऊ शकत नाहीत, आणि आज टेस्टिंग करून त्याचा गवगवाट केला जातो की बघा 4 पेशंट मिळाले कसे, ह्याचा कधी विचार केलाय का? म्हणजे ज्या पद्धतीनं आता सध्या लातूर शहरामध्ये कोरोनामुक्तीचं जे काही चाललंय आपण पाहतोय, हे म्हणजे चुकीचं आहे. याच्यात सुधारणा व्हायला पाहिजे का काय? आणि सुधारणा व्हायला पाहिजे. योगायोगानं थोडंसं थांबवतो आपल्याला. लातूरचे पालकमंत्री हे वैद्यकीय शिक्षण मंत्री ज्यांच्याकडे खातं आहे ते कुठंच दिसत नाहीत. याबद्दल भाजप पण काही बोलत नाहीये. आपण युवक म्हणून याबद्दल काही आवाज उठवणार का? आमदार आहेत, ते लोकप्रतिनिधी आहेत आपल्या शहराचे, फक्त बैठकींचा त्यांचा फार्स असतो. नाही, आता मला असं वाटतं की पालकमंत्र्यामध्ये पालक हा शब्द फार महत्वाचा आहे आणि पालकाची जबाबदारी असते की ते आपल्या जनतेला आधार देणं. आता एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हीच विचार करा की तो आधार जाणवतोय का? हा प्रश्न प्रत्येक नागरिकाला पडलं तर त्याच्याकडे उत्तर आहे. म्हणजे त्यांनी लातूरकरांना गृहीत धरलंय का? नाही, मला असं वाटतं ते आधार जाणवत नाही. आय एम नॉट स्पीकिंग ॲज अ पॉलिटिकल, म्हणजे मी एक राजकारणी म्हणून बोलत नाहीये, परंतु एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी आता तुमच्याशी बोलतोय की तो आधार जाणवतच नाही. आज कलेक्टर हे आपल्या कोरोना वॉरचे फेस आहेत. आपण कधी पाहिलंय का की प्राईम मिनिस्टरच्या जागी चीफ सेक्रेटरी फेस असतो? नाही ना. असं लातूरमध्ये जाणवतं अच्छा. की
पालकमंत्री हे कोरोनाच्या विरोधातले फेस नाहीयेत, तर आमचे Collector कलेक्टर इज द फेस. कारण त्या पद्धतीचं कलेक्टर साहेबांचं काम आहे, मेहनत आहे, सतत लाईव्ह येणं, लोकांशी संवाद साधणं, ऑन ग्राउंड राहणं. आणि हे काय म्हणजे सांगायची गरज नसते, लोकांना अनुभूती होते त्या आधाराची. आणि त्यावरती मी बोलतोय की तो आधार पालकमंत्र्यांकडून दिसत नाही. कदाचित पालकमंत्र्यांच्या निर्देशावरूनच कलेक्टर काम करत असतात, नाही कशावरून. नाही, मी तेच म्हणतोय की आता ते काय करत असतील, काय नाही करत असतील, ह्यामध्ये जाण्यापेक्षा एक मूळ भावना तुम्हाला काय येते ह्याचा विचार केला पाहिजे. मला एक सामान्य नागरिक म्हणून वाटतच नाही की पालकमंत्र्यांचा आज शहराच्या नागरिकांना आधार आहे, आणि हेच प्रत्येक नागरिकाला वाटत असावं असा माझा समज आहे. अच्छा, हे पालकमंत्री त्यांच्या कामात अपयशी ठरलेत थोडक्यात, असं म्हणू शकतो ना आपण. नाही, मला वाटतं पालकमंत्र्याची जी जबाबदारी आहे, त्यांचं जे पालकतत्व आहे जिल्ह्याचं, ते दिसतच नाही. जबाबदारी पार न पाडणे म्हणजेच अपयश ना. तुम्हाला जे काही म्हणायचं असेल ते म्हणा, पण नाही, आम्हाला नाही, तुम्हाला काय वाटतंय? हा, मी तेच म्हणतोय ना की त्यांचं जे पालकतत्व लातूर जिल्ह्याचं दिसायला हवं होतं ते दिसत नाही. म्हणजे ते फेल्युअर ठरलेत, जे कोरोना जे वाढलाय, जे पालकतत्व लातूर जिल्ह्याला त्यांचं दिसायला हवं होतं ते दिसत नाही. दोन पालकमंत्र्यामध्ये काय फरक वाटतो, मागचे आणि आताचे? नाही, मला वाटतं प्रचंड फरक आहे. उदाहरणार्थ कारण मी म्हणजे खरं तर मी आजच्या पालकमंत्र्यांना मी बऱ्याच वर्षापासून फॉलो करतो, आणि बऱ्याचदा भेटण्याचा योग आलेला आहे. पॉलिटिकल दृष्टीनं मी बऱ्याचदा त्यांचं काम पाहण्याचं, वाचण्याचा, त्यांची पद्धत जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्यामध्ये आणि आपल्या माजी पालकमंत्र्यांमध्ये प्रचंड फरक ह्याच्यासाठी मला जाणवतो की आता एक छोटंसं उदाहरण देतो की 2013, 14, 15, 16 प्रचंड मोठा दुष्काळ होता, आणि 2016 लातूरला मिरजवरून आपल्याला पाणी आणावं लागलं. ही पार्श्वभूमी लक्षात घ्या. मग एखादा लोकप्रतिनिधी त्या शहराचा काय करेल? आपल्याला असं अपेक्षित असतं की तो लोकप्रतिनिधी आता रस्त्यावरती उतरून उजनीसाठी मागणी तर करेल, किंवा आपल्या लातूरचं ग्राउंड वॉटर कसं वाढेल, आपल्या लातूरचं वनक्षेत्र कसं वाढेल ह्याच्यासाठी प्रयत्न करेल. हे 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 सहजरित्या आपल्याला असं मनातून वाटतं. आणि आपल्या म्हणजे आत्ताच्या पालकमंत्र्यांचं तेव्हाचे दिवस आठवून बघा, अशा पद्धतीचं काहीतरी कार्य झालं होतं का? परंतु माजी पालकमंत्र्यांनी म्हणजे संभाजी भैयांनी लातूर शहरात येऊन इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान चालू केलं. प्रत्येक वार्डामध्ये रोज 10-10 किलोमीटर फिरणं, वृक्ष लागवड करणं, पुनर्भरणाचं काम करणं, हे अपेक्षित नाही का? आज आपल्या लातूर शहरासाठी आपलं रेल्वे बोगीचं काम चालू आहे, हे ह्यांच्याकडून अपेक्षित नाही का? आपल्या लातूर शहराचा कचऱ्याचा प्रश्न, एवढा मोठा ढीग त्या वरवंटीला लागत होता, पूर्ण लातूर कचरामय झालं होतं असं म्हणायला काही हरकत नाही. हे त्यांची जबाबदारी नव्हती का? आज लातूर शहरातल्या 15,000 स्ट्रीट लाईट्स रिप्लेस करून नवीन LED लाईट्स बसवल्या. एक ESL नावाच्या राष्ट्रीय लाईट कंपनीला त्याचं टेंडर देण्यात आलं. ही त्यांची जबाबदारी नव्हती का? असे अनेक प्रश्न आहेत असं मला वाटतं, आणि त्यांच्या काम करण्यामध्ये खूप मोठा फरक आहे. मला असं वाटतं की संभाजी भैयामध्ये एक व्हिजन आहे, आणि त्यांना सातत्याने असं वाटतं की काहीतरी आपण नवं केलं पाहिजे, वेगळं केलं पाहिजे. आणि ही डज फुल टाईम पॉलिटिक्स, म्हणजे ते पूर्ण वेळ राजकारण घेत. आणि आदरणीय पालकमंत्र्याचं तसं काही वाटत नाही. ते कॉर्पोरेट पद्धतीने करतात, जे काही असेल, पण ते पूर्ण वेळ आपल्या लातूर शहरासाठी देतात असं मला वाटत नाही. गेल्या काही दिवसात ते लातूरमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत. नाही, म्हणजे नेमकं मला त्याचा अर्थ नाही, कळाला म्हणजे नाही. कोरोनाचं संकट आहे, त्यामुळं पालकमंत्री हे लातूरमध्ये ठाण मांडून बसले आहेत. नाही, मी आत्ताच म्हणालो की तुम्ही कंटेनमेंट झोनचा विषय मी आत्ता सांगितला, आता तुम्हाला रॅपिड अँटीजन टेस्टिंगचा विषय सांगितला. आता ठाण मारून बसण्याला हे प्रश्न मिटत असतील तर स्वागत आहे. अच्छा, पण यापैकी म्हणजे कुठल्याही विषयाला
त्याच्यावर त्यांनी कुठली प्रतिक्रिया दिलेली नाहीये किंवा कुठं त्यांनी नाही, आता प्रत्यक्ष भेट पण दिलेली मला नाहीये. असं वाटतं की त्यांनी महापालिकेला सूचना केल्या पाहिजेत आणि हे रिअल टाइम झालं पाहिजे. म्हणजे आज एखादी गोष्ट घडते की आपण दयानंद शिक्षण संस्थेमध्ये 2000 लोक रॅपिड अँटीजन टेस्टिंगसाठी आलेत हे पाहतो, लगेच करेक्शन मोडमध्ये आलं पाहिजे. कारण हे कोरोनाचं युद्ध आहे, हे काय रेग्युलर पॉलिटिक्स नाही आहे, रेग्युलर विषय नाही आहे. हा विषय रिअल टाइम सॉल्व्ह केला पाहिजे. एखादा विषय आज झाला, संध्याकाळपर्यंत दुरुस्ती, उद्यापासून अंमलबजावणी, अशी पद्धत अपेक्षित आहे, पण ते होताना दिसत नाही. त्याच्यासाठी आंदोलनच का आपल्याच पक्षानं आंदोलन केलं, दयानंदलाच आपण नाही, आंदोलन म्हणण्यापेक्षा मांडणी केली. मांडणी पण आणि बऱ्याच लोकांना मी खरंच या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मी बऱ्याच लोकांना सांगू शकतो, बऱ्याच लोकांना असं वाटतं की ह्या काळामध्ये राजकारण कशाला करतायत. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं महापालिकेला सांगितलं की तुमचं इथं चुकतंय, तुम्ही सुधारणा करा. सुधारणा होत नसेल तर काय करावं लागेल? सुधारणा होत नसेल तर चूक कुठं होती हे सांगावं तर लागेल, नाही पण आणि ज्या पद्धतीने समजते त्या पद्धतीने सांगावं लागेल. आणि म्हणून हा जो काही विषय आम्ही महापालिकेच्या विरोधात उठवला तो त्याच अनुषंगाने उठवला की ह्याच्यात सुधारणा व्हावी. फक्त चूक काढून दाखवणं हा हेतू नव्हता. चूक दाखवणं आणि त्याला सोल्युशन सुद्धा सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीनं करा, हा त्याचा मुख्य हेतू होता. महापौर आपली मित्र आहेत असं म्हटलं जातं. नाही, माझे आणि महापौरांचे अतिशय चांगले संबंध आहेत. मी त्यांच्या वडिलांशी पण खूप बऱ्याचदा चर्चा होते, परंतु आमचे राजकीय विचार, आमची विचारधारा वेगळी आहे. आणि म्हणून पर्सनल आणि पॉलिटिक्स हे वेगळं ठेवण्यामध्ये मला वाटते दोघांनाही समज आहे आणि त्या पद्धतीनंच आम्ही काम करतो. आणि म्हणून कधी माझे चांगले संबंध आहेत आणि म्हणून मी एखादी गोष्ट राजकीय पातळीवरती विरोध करत नाही, असं कधी झालेलं नाही. मग आपण महापौरांशी आपले खाजगी किंवा वैयक्तिक संबंध चांगले आहेत, म्हणून मग महापौर म्हणून त्यांचं काम कसं वाटतं आपल्याला? नाही, मी जसं म्हणालो की खूप प्रयत्न करण्याचा, खूप एफर्ट्स घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु नियोजनामध्ये कमतरता जाणून येते असं मला वाटतं. कारण मी जे तुम्हाला 2 उदाहरणं सांगितले, कंटेनमेंट झोनचं असेल, रॅपिड अँटीजन टेस्टिंगचं असेल, या उदाहरणातून असं जाणून येतं की प्रचंड मेहनत करायची इच्छा आहे, परंतु नियोजनाचा अभाव आहे. त्याच्यात सुधारणा व्हावी. म्हणजे बिनकामाची मेहनत आहे महापालिकेची किंवा महापौरांची सध्या? नाही, मेहनत भरपूर आहे, हो ना, पण नियोजन थोडंसं कमी पडतंय, त्याच्यात सुधारणा झाली पाहिजे. शहरामध्ये नाट्यगृह, शादीखाना, केंद्र सरकारकडून जो रस्त्यासाठी निधी आला, हे भाजपनंच केलंय का कोण केलंय? नाही, भाजपच्या काळामध्येच या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आदरणीय संभाजीभाई जेव्हा पालकमंत्री होते त्यांच्याच काळामध्ये नाट्यगृहाचं काम असेल, आपल्या शादीखान्याचं काम असेल, मुख्य रस्त्यांचं काम असेल, शौचालयांचं काम असेल, CCTVचं काम असेल, ओपन जिमचं काम असेल, अशा अनेक कामांना गती खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीची सत्ता होती तेव्हाच मिळालेलं आहे. स्वतः केलेली कामं सांगण्यात भाजप कमी पडली का 2.5 वर्षात? मला असं वाटतं की शहर स्तरावर, म्हणजे शहर भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला कदाचित तेवढ्या प्रमाणात लोकांना कम्युनिकेट करता आलं नाही असं मला वैयक्तिक वाटतं. की मोदीजी सातत्याने म्हणतात की परफॉर्म अँड इन्फॉर्म. आम्ही परफॉर्म खूप चांगल्या पद्धतीनं केलं, पण इन्फॉर्म करत असताना कुठंतरी कमी पडलो असं मला वाटतं. आता असं झालंय की इन्फॉर्म जास्त आहे आणि परफॉर्म कमी आहे. अशी गमतीचा भाग आहे तो. महापौरांविषयी बोलताय का? आणि सत्ता म्हणजे एकंदर तर सत्ता काँग्रेस पक्ष आहे, महापौर एक त्याचा प्रतिनिधी म्हणून आहे, परंतु एक पक्ष म्हणून मी म्हणतोय. आणखी एक, महापालिकेत महापौर आणि विरोधी पक्ष नेते हो, दोघं एकाच पक्षाचे, म्हणजे आपल्याला काही काम नाही का महापालिकेमध्ये? हा, म्हणजे ती गमतीचा विषय आहे. म्हणजे हे काय म्हणतात ते ट्रॅजेडी ऑफ पॉलिटिक्स म्हणतात ह्याला, की असंही घडू शकते आणि ती लातूरकरांना ते पाहायला मिळाले, ह्याच्यापेक्षा दुर्दैवी असू शकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे विरोधी पक्षात असू नये, नाही, विरोधी पक्ष एकाच पार्टीचा आणि महापौर एकाच पार्टीचा असंही फक्त
लातूरमध्येच घडू शकते असं मला वाटतं. आणि ते याच्याविषयी काही घडलेलं आहे. कायदेशीर नाही, आता मला असं वाटतं की विरोधी पक्षनेत्यांनी सुद्धा आवाज उचलला पाहिजे. त्यांच्यावरती प्रचंड मोठं दडपण आहे. त्यांना असं वाटतं की मी सत्ताधारी पक्षाचाच आहे आणि म्हणून विरोधी पक्षाची कशी भूमिका अदा करावी, पण त्यांचं देणं पक्षाच्या पहिलं जनतेचं आहे हे मला वाटतं ते कुठंतरी विसरतायत आणि म्हणून त्यांना आठवण करून देणं गरजेचं आहे. लातूर शहराच्या बाबतीत आपलं काय स्वप्न आहे, काय विजन आहे आपलं लातूर शहरासाठी? नाही, मी एक सामान्य नागरिक म्हणून मला असं बऱ्याचदा वाटतं की आता महापालिकेमध्ये मी नगरसेवक म्हणून काम करतोय तेव्हाही असं वाटतं की डिजिटायझेशन महापालिकेचं झालं पाहिजे. म्हणजे मला इथं बऱ्याचदा वाटतं की पाणी, आता समजा एक छोटंसं उदाहरण देतो की पाणी सोडण्याची व्यवस्था आहे. आज सुद्धा आपल्या माणसाला तिथं जावं लागतं, कॉक फिरवावं लागतो, वेस्टेज मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे लिकेज आहे. वेस्टेज म्हणजे लिकेज आहे आणि जवळपास 30-40% तर पाणी लिकेजच्या माध्यमातून ते वेस्ट होते. आणि म्हणून एक पूर्ण लातूर शहराचं डिस्ट्रीब्युशनचं डिजिटायझेशन कसं करता येईल की मी इथं ऑफिसमध्ये बसून मला कळतंय की कुठे लिकेज झालंय, मला माहिती की कुठला वॉल्व चालू करायचा आहे. असं एक सेंट्रलाइज्ड ऑटोमायझेशन जर झालं ह्या गोष्टीचं तर किती चांगलं होऊ शकते. लाईटची व्यवस्था बघितली, आज मी तुम्हाला सांगतो की दिवसातून 2 तरी फोन असतात, भैया हा पोलवरची लाईट बंद आहे, तुम्ही महापालिकेत कळवा. आणि मला असं वाटतं त्याचं पण डिजिटायझेशन झालं पाहिजे. मी एक सेंट्रलाइज्ड व्यवस्था जिथं मला 15,000 पोलवरती एक जरी पोल बंद पडला की क्लिक झाला पाहिजे नंबर, ह्या पोलवरची लाईट बंद आहे, तिथं दुरुस्तीसाठी माणूस पाठवावा. असं डिजिटायझेशन अपेक्षित आहे. आज काही दिवसांपूर्वी आपल्या घंटागाडीच्या GPS सिस्टम अंमलात आणली, जी भारतीय जनता पक्षानंच केली होती, की घंटागाडी आपल्या दारासमोर आली की नाही हे मला ऑफिसमधून मध्ये बसून कळायला पाहिजे. आज काय होतंय, 2-4 गल्ल्या लोक करतात, 2 गल्ल्या अशाच सोडून देतात. पूर्ण जे सेग्रिगेशन कलेक्शन जे ते होतं का? होत नाही. म्हणून जेवढा टेक्नॉलॉजीचा वापर आपण महापालिकेच्या कामकाजामध्ये करू शकतो तेवढा झाला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. तर जसं GPS तुम्ही म्हटलात, महापौर श्रेय घेऊन मोकळे झाले त्याचं, एक श्रेय वगैरे ह्या गोष्टीला मी जास्त महत्व देत नाही. मला पण वाटतं ते विषय महत्वाचा आहे झालं की मी पाहतो की ह्या सगळ्या गोष्टीचं डिजिटायझेशन झालं पाहिजे. बरोबर आहे. तर ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं म्हणजे शिक्षणाचं काय म्हणतात, एक शहर आहे आणि खूप मोठं एज्युकेशन हब आहे आणि काय म्हणतात की भरपूर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी इथे येतात. आणि हे डेव्हलप करायला काय पाहिजे. आज तुम्ही पाहत असाल की नांदेड एज्युकेशन हब म्हणून आपल्यापेक्षा पुढे चाललंय. म्हणजे मागच्या 2-3 वर्षाचा जर ट्रेंड बघितला तर तुम्हाला असं लक्षात येईल की नांदेड एज्युकेशन हब म्हणून पुढे चाललंय. आज आपल्या इथं येणाऱ्यांची संख्या जी होती, म्हणजे धुळे असेल, जालना असेल, अमरावती असेल, त्या भागातल्या खानदेशातले जे ऍडमिशन लातूरमध्ये येत होते त्यांचा फ्लो अतिशय कमी झालेला आहे. आता तो फ्लो वाढवण्याकरिता काय करावं लागेल ह्याचा प्रश्न मला वाटतं आजच्या व्यवस्थेला पडायला हवा. त्याच्यामध्ये मुख्य कारण असं आहे की आपलं पाण्याची व्यवस्था हे सुद्धा विद्यार्थ्यांना येण्यापासून थांबवतंय. ह्याचा जर अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल. बरोबर. दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या पोलीस व्यवस्थेमध्ये स्टुडंट फ्रेंडली इनिशिएटिव्ह काय राबवता. म्हणजे आज पोलीस म्हणलं की सामान्य विद्यार्थ्याला भीती वाटते आणि म्हणून तुम्ही जर दक्षिण भारतामध्ये गेलात, आता मी केरळला गेलो होतो, तमिळनाडूला गेलो होतो, आणि तमिळनाडूला जर तुम्ही फिरलात तर तिथं एक्सक्लुझिव्ह वुमेन पोलीस स्टेशन आहेत, म्हणजे फक्त महिलांसाठी. आणि त्याच्यावरती महिलांच्या पोलीस स्टेशनवरती मिकी माऊसचे चित्र, अच्छा, एकदम असं कार्टून झोनमध्ये त्यांनी ते तयार केलं होतं. ह्याचं कारण काय की अप्रोचेबल असलं पाहिजे पोलीस स्टेशन. आज तुम्ही तुमच्या शहरामध्ये हजारोच्या संख्येनं मुलं मुली आहेत, एका मुलीला जर काही अडचण आली ती सहजता वाटली पाहिजे ना. तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे की एक स्वतंत्र मुलींचं पोलीस स्टेशन,
जिथं मुली सहजपणे जाऊ शकतील. आज थोड्या म्हणजे घाबरतात मुली. भीती वाटते. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट करायची म्हणली तर मुलीच्या मनावरती खूप मोठं दडपण. ते दडपण दूर करण्याचं काम पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून झालं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पाण्याचं, जे आपण सातत्याने म्हणतो की आपल्याला शाश्वत पाणी लातूरला मिळालं पाहिजे, असं मला वाटतं. असे हे 2-4 विषय आहेत जे वाटतात. आपण आपल्या प्रभागामध्ये कुठली अशी वेगळी कामं केलीत त्याबद्दल आपण थोडक्यात सांगावं. आम्ही सुरुवातीला महानगरपालिकेच्या माध्यमातून असं अपेक्षित होतं की पूर्ण शहरभरामध्ये 10 सेग्रिगेशन सेंटर्स उभे केले पाहिजेत, जिथं आपला कचरा जो गोळा होतो तिथं आणायचा, तिथं ते रॅम्प ठेवायचा, त्याच्यावरती थर्मोकॉल वेगळं करायचं, कागद वेगळं करायचं, हे सगळं सेग्रिगेशन करून त्या राहिलेल्या कचऱ्याचं प्रोसेस करायचं, असं एक संकल्पना होती लातूर शहरामध्ये. आता आज तुम्ही जर पाहिलं तर 10 सेंटर्स जे उभे करायचे होते त्याच्यामधून 2-3च आहेत आणि म्हणून ती पूर्ण झालेली नाही आहे. परंतु तेव्हा आमच्या प्रभागामध्ये सुद्धा कचऱ्याचं वर्गीकरण करून जे कचरा घेऊन जातो त्याच्या माध्यमातून आपण खत तयार करावा असं कुठंतरी वाटत होतं. आणि म्हणून आम्ही आमच्याच जमिनीमध्ये आम्ही ते खत प्रकल्प उभारला. तिथं दररोज मोठ्या प्रमाणात खत निर्मिती केली आणि तो एक प्रकल्प चांगला झाला. दुसरा प्रकल्प असा होता की जे प्लास्टिक वेस्ट होतं, प्लास्टिक वेस्टमधून आम्ही जे स्वच्छता कर्मचारी होते त्यांचा बचत गट बनवला आणि प्लास्टिक वेस्ट विकून त्यांना जे पैसे येतात त्या प्लास्टिकमधून, त्या माध्यमातून बचत गट कसं चालवता येईल त्याचा एक छोटासा प्रयत्न केला होता. जे प्लास्टिक आपल्याला प्रभागातल्या कचऱ्यामधून मिळालं त्याच्या माध्यमातून आपण रोड तयार करण्याचा प्रयत्न केला. अजून आपण वृद्धांसाठी एक झोन बनवणं, मग शाळेंच्या माध्यमातून, प्रभागातल्या शाळेंच्या माध्यमातून प्रचंड मोठं अभियान चालू केलं कचरा व्यवस्थापनाचं, त्यांना जागृत करणं. मी आहे स्वच्छ असं एक कॅम्पेन चालू केलं होतं आणि मुलांना मी स्टिकर दिले होते आणि म्हटलं होतं की तुम्ही हे स्टिकर लावायचं, घरामधल्या आईवडिलांसोबत तुम्ही फोटो काढायचे सेग्रिगेशन केलेले आणि आम्हाला तुम्ही ते पाठवायचं. असं एक बऱ्याच पद्धतीनं नवीन संकल्पना काढून कचरा व्यवस्थापनाबाबत आम्ही खूप मोठं काम केलं होतं. बाकी बऱ्याचदा पॉलिटिकल लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नागरिकांचा थोडासा वेगळा असतो. त्यांना असं वाटत असतं की हे खायलाच बसलेत की काय, असा एक समज असतो. आणि मला असं वाटलं की आपली कुठेतरी नाळ जुडायला हवी, त्यांना असं वाटू नये की मी काहीतरी घेण्यासाठी आलोय. आणि म्हणून तो विचार कुठेतरी मनात ठेवून आम्ही सुरुवातीला प्रभागातल्या नागरिकांना अक्कलकोटला दर्शनासाठी घेऊन गेलो, पंढरपूरला गेलो. मग त्यांच्या लहान मुलांना आम्ही साई नंदनवनला घेऊन गेलो. याच्या मागची म्हणजे विचार असा होता की त्यांचं मन जुडावेत, प्रेम वाढावं, असा तो विचार होता. त्यांना घेऊन जाणं हा तर हेतू होताच, परंतु मला असं वाटत होतं ते राजकारणी लोकांना ज्या पद्धतीने पाहतात ते मला फार सत्वत होतं. अच्छा. आणि मला वाटायचं की मन परिवर्तन झालं का आपण एवढं सगळं करताय? कारण की आपण जे सांगताय, माझा पुढला प्रश्न हाच होता की आपण स्वतःचा वाढदिवस हे प्रभागातील वृद्ध व्यक्तींसोबत, लहान मुलांसोबत आपण साई नंदनवनला गेला होता. एक तुम्हाला गमतीची गोष्ट सांगतो की आम्ही साई नंदनवनला लहान मुलांना घेऊन गेलो होतो आणि येता येता अष्टामोडच्या मंदिरापाशी थांबलो. तिथं थोडंसं खिचडी वगैरे मुलांना खाण्यासाठी फेमस आहे. आम्ही तिथं थांबलो आणि मग तिथं आम्ही एका मुलीला मनोगत व्यक्त करायला सांगितलं आणि ती रडत मनोगत व्यक्त करायला लागली. ती म्हटली की अजित भैयांनी आम्हाला साई नंदनवनला घेऊन आले आणि मी कधी लातूरच्या बाहेर गेली नाही. आणि मजुरी करून खाणारे म्हणजे पालक होते तिचे. आणि तिने जेव्हा सांगितलं तेव्हा मला असं वाटलं की त्याचं सार्थक झालं, त्या सार्थक झालं. आणि ही जी भावना आहे तिच्या मनातनं जे शब्द येत होते, ती जी एक्सप्रेस करत होती, मला वाटलं हेच आपल्याला हवंय, ह्याच्यातूनच मला समाधान मिळते असं कुठेतरी वाटलं. आणि म्हणून मी जे म्हणतोय की ती भावना महत्वाची आहे.
आणि ती भावना जागृत करण्याचा प्रयत्न माझा तो होता आणि तो थोडाफार झाला असं मला वाटतं. एकंदर कामकाज करताना आपलं लक्ष, आपला प्रभाग हळूहळू शहरावर पण दिसतं. म्हणजे असं काही नियोजन ठरलंय का की भविष्यामध्ये विधानसभा लढायची आपल्याला तुमच्या डोक्यात वैयक्तिक? नाही, मी जसं तुम्हाला आधी म्हणालो की मी भारतीय जनता पार्टीकडून अर्ज भरलेला होता. मला इच्छा होती थांबायची. किंवा तसे काही संकेत मिळालेले आहेत का पक्षाकडून? नाही, संकेत म्हणजे जसं मी म्हणालो की संकेत कोणी देत नसते भारतीय जनता पक्षामध्ये. भारतीय जनता पक्षामध्ये प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला संधी आहे की तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही प्रयत्न करू शकता. आणि मी तसेच प्रयत्न मागच्या वेळेस केलेले. मला उमेदवारी मिळाली नाही. मी एक कार्यकर्ता म्हणून ज्यांना शैलेशी लाहोटींना उमेदवारी मिळाली, मी पूर्णपणे म्हणजे सर्व पद्धतीनं त्यांच्यासोबत फिरलो. त्यांना पूर्ण 27 गावं आपल्या लातूर शहर मतदारसंघातले तिथं फिरलो. त्यांचा प्रचार करण्याचा मनापासून प्रयत्न केला. आणि म्हणून पुढे सुद्धा जेव्हा पण म्हणजे पक्षाच्या उमेदवारीचा विषय नक्कीच तिथं आपली दावेदारी असणार आहे. भाजपमध्ये गॉडफादर कोण आहे तुमचं? गॉडफादर म्हणण्यापेक्षा की मी इन्स्पिरेशन घेतो. म्हणजे कोणाकडनं घेता प्रोत्साहन घेतो. मी मोदी साहेबांकडनं इन्स्पिरेशन घेतो. आपल्या जिल्ह्यापुरतं जर तुम्ही विचारत असाल तर मी संभाजी भैयाकडनं घेतो. कारण मी हे पॉलिटिकल म्हणून म्हणत नाही. आता बऱ्याच जणांना वाटतं की मी जर अशी एखादी गोष्ट बोललो तर ते राजकीय हेतूनं बोललोय की काय, असं बऱ्याच जणांना वाटतं. पण मी बऱ्याचदा भैयांना भेटल्यानंतर पण सांगत असतो की भैया युअर विजन इज रिअली गुड. म्हणजे मी एक सुशिक्षित युवक म्हणून मला बऱ्याचदा वाटतं की ही हॅज अ विजन. म्हणजे तुम्ही जेव्हा पालकमंत्री म्हणून रेल्वे बोगीचा कारखाना आणण्यासाठी प्रयत्न करता, यू हॅव अ विजन. तुम्ही जेव्हा पहिल्याच महापालिका आल्या पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही पूर्ण शहरभरामध्ये CCTV बसवता, यू हॅव अ विजन. तुम्ही जेव्हा पूर्ण शहरभरामध्ये ओपन जिम बसवता, यू हॅव अ विजन. तुम्ही जेव्हा पूर्ण शहरभरामध्ये शौचालयाचा जो प्रश्न एवढ्या वर्षापासून प्रलंबित होता, तुम्ही जेव्हा त्याची अंमलबजावणी करता, सतत असा एक संकेत असतो की तुम्हाला विजन आहे. आता तुम्ही मला सांगा की आपल्या क्रीडा संकुलमध्ये तो राष्ट्रध्वज उभारणीचा जो कार्यक्रम झाला, हे मनातून यावं लागते हो. हे असं कोणी सांगून वगैरे होत नसते. हे मनातून यावं लागते. एखाद्याला खरंच मनापासून राष्ट्रप्रेमाची भावना जागृत झाली की ते काम होते म्हणतात ना, तसा तो विषय झालेला आहे. आणि म्हणून असे बरेच विषय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि म्हणून मी त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेतो. कदाचित दोघे परदेशात राहून शिकलेले, तुम्ही भैया दोघे, असं काय? हो, आता ही इज व्हेरी एज्युकेटेड. म्हणजे त्यांनी म्हणजे ही वॉज अ कमर्शियल पायलट. अरविंद भैयांचं पण टाउन प्लॅनिंगमध्ये ऑस्ट्रेलियामधून मास्टर्स झालेलं आहे. आणि म्हणून त्यांना पण एक विजन आहे. आणि मी जे म्हणतो ना की शिक्षण घेणं, फक्त शिक्षण तर बरेच जण घेतात, परंतु त्याला तुमच्या शहरामध्ये उतरविणं, त्याला तुमच्या राजकारणामध्ये आत्मसात करणं, हे खूप कमी लोकांना जमतं, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. आणि ते संभाजी भैयाला खूप चांगल्या पद्धतीने जमतंय असा माझा समज आहे. 1995 साली शिवाजीराव पाटील कवेकरांनी भूकंप केला. हो, 25 वर्षानंतर ती आठवण आज राहते. मग तसं ठीक आहे, ती एक घटना होती. त्या काळात त्यांनी विलासराव देशमुखांसारख्या मातब्बराला पराभूत केलं. पुढच्या काळात आपल्याकडून असं काही काय अपेक्षित आहे? नाही, हे तर म्हणजे जनतेनं ठरवायचं असतं. परंतु मला असं वाटतं की प्रचंड मोठी पोकळी लातूर शहरामध्ये आहे. विरोधी पक्षाला तसं सक्षम न राहू देण्याचा प्रयत्न सातत्याने गेल्या 10-15 वर्षामध्ये आपण पाहतोय. आणि जे तुम्ही मागच्या निवडणुकीमध्ये ग्रामीणमध्ये पाहिलं, ते बऱ्याचदा लातूर मध्ये होत आलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं आता लातूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम चालू आहे, मला वाटतं येत्या काळामध्ये नक्कीच एवढं सहजपणे कोणाला आमदारकी जाईल असं मला वाटत नाही. पुन्हा एकदा कवेकर जर उमेदवार असतील तर लवकर ही पोकळी भरून येईल असं वाटतं. मी तेच म्हणतोय की भारतीय जनता पक्षामध्ये बरेच कार्यकर्ते सक्षम आहेत ही भूमिका निभावण्यासाठी. आणि सगळेच जण त्या पद्धतीने प्रयत्न करतायत. मराठवाडा नेता याबद्दल आपलं मत काय?
नाही, मराठवाडा नेता म्हणलं की बद्दर साहेबांची आठवण येते आणि त्यांचा संघर्ष आठवतो. आता मी बऱ्याचदा लहानपणापासून म्हणजे मी मराठवाडा नेता संदर्भात ऐकत आलेलो आहे आणि मी ऐकायचो की 95 मध्ये जेव्हा माझे वडील स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या विरोधात निवडून आले होते, तेव्हा मराठवाडा नेत्याने एखादी जर बातमी छापली तर त्याचं ते पूर्ण वारं असं पूर्ण मतदारसंघामध्ये फिरत होतं. आपण हे सतत मागे ऐकत आलेलो आहेत आणि म्हणून एक खूप चांगला वारसा तुम्हाला त्या रूपानं मिळालेला असं मला वाटतं. आणि अशाच पद्धतीनं आता तुम्ही जे डिजिटल वर्ल्डमध्ये जी तुमची एंट्री झालेली आहे, तुम्ही पहिलं वर्तमानपत्र होतं, आता तुमचं ऑनलाईन चॅनल सुरुवात केलेलं आहे आणि मला वाटतं हे जे ट्रान्सफॉर्मेशन होण्याची गरज होती आणि ते तुम्ही करताय याच्याबद्दल मला मनस्वी आनंद वाटतो. कोरोनाचा प्रादुर्भाव शहरामध्ये वाढतोय, आता अनलॉक झालेला आहे लातूर. या संदर्भात आपण लातूरकरांना काय आवाहन करू इच्छिता? नाही, आता त्याच्यामध्ये आपल्याकडे एकच पर्याय की आपण सोशल डिस्टन्सिंग नॉर्म्स फॉलो केले पाहिजे, मास्क घातला पाहिजे, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. हे जर सगळ्या गोष्टी आपण पालन केलं तर मला वाटते त्याला रोखण्यामध्ये आपल्याला यश येणार आहे. धन्यवाद. आपण मराठवाडा नेताच्या सर्व प्रश्नांना रोखठोक उत्तरं दिलात, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद. चला पाहूया